ओके, गुड मॉर्निंग. सुरू करायचं मग. सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना रे? बोला, क्लिअर आहे ना सगळं? ओके, चल. तर आपण शिकतोय टॉपिक थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर आणि आज लेक्चर आहे थर्ड, थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर. तर मॅटरच्या अशा प्रॉपर्टीज ज्या टेम्परेचर नुसार बदलतात. पहिल्या दोन टॉपिक्स मध्ये आपण फोर्स नुसार बदलणाऱ्या प्रॉपर्टीज बघितल्या. ओके, आज आपण टेम्परेचर नुसार बदलणाऱ्या मॅटरच्या प्रॉपर्टीज बघतोय. तर या थर्मल प्रॉपर्टीज ऑफ मॅटर्स मधला पहिला टॉपिक आपण शिकतोय तो म्हणजे थर्मोमेट्री. तर थर्मोमेट्री is a science of measurement of temperature. So this is science of measurement of temperature. टेम्परेचर कसं मेजर करायचं तर हे आपण या सायन्स मध्ये शिकतोय. त्यातला पहिला बीट आपण शिकला की टेम्परेचर मेजर करण्यासाठीचे पहिले डिव्हाइसेस म्हणजे थर्मोस्केल्स, थर्मोमेट्रिक स्केल्स. तर थर्मोमेट्रिक स्केल्स आणि ह्या थर्मोमेट्रिक स्केल्स डिफाईन करण्यासाठी, ओके, डिझाईन करण्यासाठी 3 पॉइंटची गरज असते. हे पण आपण शिकलोय. तर पहिला थर्मोमेट्रिक स्केल, ओके, किंवा सेल्सिअस स्केल कोणत्या 3 पॉइंटवर डिझाईन झाला तर लोअर टेम्परेचर, दुसरा अप्पर टेम्परेचर. तर कोणताही स्केल फॉर्म करण्यासाठी एक लोएस्ट टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड, अप्पर टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड और मॅक्झिमम टेम्परेचर विच कॅन बी मेजर्ड आणि व्हॅल्यू ऑफ इक्वल डिव्हिजन्स. ओके, तर ह्या लोअर आणि अप्पर टेम्परेचर मध्ये किती इक्वल डिव्हिजन्स केले आहेत. ओके, तर याच्यावर त्याचा लिस्ट काउंट, छोट्यात छोटं किती टेम्परेचर मेजर करू शकतो हे डिपेंड होतं. ओके, तर समजलं. या 3 गोष्टीवर एखादी थर्मोमेट्रिक स्केल आपण डिझाईन करतो आणि आपण तशा 3 बेसिक थर्मोडायनामिक स्केल शिकल्या. सेल्सिअस, ओके, सेल्सिअस याची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे केल्व्हिन. ओके, आणि तिसरी स्केल शिकली आपण ती म्हणजे फॅरनहाइट. आणि ह्याची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे रँकाइन. या फॅरनहाइटची ऍब्सोल्यूट स्केल म्हणजे रँकाइन. ओके, मी सगळ्यांनाच म्यूट करतोय, कुणाच्या तरी घरचे आवाज येत आहेत म्हणून. ओके, ज्यांना काही क्वेश्चनिंग करायची आहे दे कॅन ओपन देमसेल्फ. ओके, तर फॅरनहाइट स्केल आणि याची, ओके, ऍब्सोल्यूट स्केल आहे रँकाइन. ऍब्सोल्यूट म्हणजे जिथं यापेक्षा मोठ्या किंवा याच्या लिमिटपेक्षा छोट्या व्हॅल्यूज मेजर करायच्या तिथं या स्केल्स वापरतोय. आणि ह्या स्केलचा कन्व्हर्जन पण आपण शिकला. तर तो कन्व्हर्जन होता तर C/5 is equal to F-32/9 is equal to K-273/5. तर हा कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आपण शिकला. आणि या कन्व्हर्जनच्या फॉर्म्युल्याने आपण एका स्केलचं दुसऱ्या स्केलमध्ये, ओके, कसं कन्व्हर्जन करायचं हे शिकलं. जगाच्या पाठीवर सगळीकडे वेगवेगळ्या स्केल्स वापरल्या जातात. तसंच अप्लिकेशन बेस्ड स्केल्स वेगळ्या वापरतात. ह्युमन बॉडी टेम्परेचर मेजर करायचंय तर आपण वापरतोय ती स्केल फॅरनहाइट. तर
ओके मेटल्सचे टेम्परेचर मेजर करायचे आहेत तर त्याच्यासाठी आपण सेल्सिअस किंवा केल्व्हिन स्केल वापरतो. ओके तर हे अप्पर आणि लोअर पॉइंट, लोअर टेम्परेचर्स कोणत्याही लिक्विडचे, वॉटर सारख्या लिक्विडचे जेव्हा आपण कन्सिडर करतो तेव्हा काही प्रॉब्लेम्स येतात. कशामुळे प्रॉब्लेम्स येतात तर अनॉनमलस बिहेवियर ऑफ वॉटरमुळं. अनॉनमलस बिहेवियर ऑफ वॉटर बिहेवियर ओके ऑफ वॉटर मुळं हा वॉटर स्टँडर्ड फ्लुइड नाही झाला. सिमिलरली वॉटरचा बॉइलिंग टेम्परेचर आणि वॉटरचा फ्रीजिंग टेम्परेचर हा ओके फक्त एकाच पॅरामीटरवर डिपेंड नसतो. तर प्रेशर जर व्हॅरी केला तर तो बॉइलिंग टेम्परेचर कमी किंवा जास्त, फ्रीजिंग टेम्परेचर कमी किंवा जास्त होऊ शकतो. फॉर एक्झाम्पल तुम्ही बघताय घरच्या कुकरमध्ये वॉटरचा बॉइलिंग टेम्परेचर 200 पेक्षा जास्त असतो. 215 to 16 डिग्री सेल्सिअस एवढा वाढवता येतो. का तर त्याचं झाकण तुम्ही झाकून ठेवता त्याच्यामुळं स्टीम आतच ओके कव्हर होतात, स्टीम ट्रॅप होतात आणि त्या ट्रॅप्ड स्टीमच्या टेम्परेचर वाढत्या प्रेशरमुळं त्या बॉइलिंग टेम्परेचर वाढतो आणि फूड्स लवकर कुकिंग होतात. ओके तर हे कुकरमध्ये तुम्ही होताना बघताय. म्हणजेच काय तर हे बॉइलिंग पॉइंट किंवा फ्रीजिंग पॉइंट हे फिक्स्ड नाही आहेत. मग जर आपण हे एका कंडिशनला फिक्स्ड घेऊन या स्केल्स डिझाईन केल्या तर त्या स्केल्स ऑब्व्हियसली चुकीच्या होतील. ओके कारण अंडर डिफरंट कंडिशन्स बॉइलिंग टेम्परेचर अँड फ्रीजिंग टेम्परेचर्स आर डिफरंट. ओके किंवा आपण असं म्हणूयात ऍट डिफरंट प्रेशर. ओके ऍट डिफरंट प्रेशर ओके फ्रीजिंग पॉइंट सगळ्याच मटेरियल्सचे फ्रीजिंग पॉइंट अँड बॉइलिंग पॉइंट्स ओके ऍट डिफरंट प्रेशर हे पॉइंट्स कसे असतील डिफरंट असतील. म्हणजे 1 बार प्रेशर पातेलं ओपन ठेवून आपण बॉईल केलं तर 100 डिग्री सेंटीग्रेड हा बॉइलिंग पॉइंट आहे. पण तेच जर कुकरमध्ये केलं तर 200 प्लस बॉइलिंग पॉइंट जातो. तर बॉइलिंग पॉइंट्स ओके डिफर, बॉइलिंग पॉइंट्स आर डिफरंट. ओके म्हणजेच काय आपण जर या बॉइलिंग पॉइंटला आणि फ्रीजिंग पॉइंटला फिक्स्ड करून जर स्केल फॉर्म केल्या आणि त्याच कंडिशन्सला त्याच प्रेशरला जर ते आपण वापरत नसू तर ऑब्व्हियसली आपल्या रिडिंग चुकीच्या येतील. म्हणून आपण काय करणं गरजेचं आहे तर असा एखादा टेम्परेचर, असा एखादा पॉइंट शोधणं गरजेचं आहे की जो अशा कोणत्याही पॅरामीटरवर डिपेंड नसतो. आणि तसा पॉइंट असतो तो म्हणजे ट्रिपल पॉइंट ऑफ मटेरियल्स. तर हा ट्रिपल पॉइंट काय असतो तर ट्रिपल पॉइंट ऑफ एनी मटेरियल तर हा फिक्स्ड असतो. ट्रिपल पॉइंट हा फिक्स्ड असतो. तर इथं तुम्ही या अशा स्टेटला येता की सपोज आपण असं म्हणतोय की वॉटरवर ओके हे समजून घ्या फार थेरी आहे आणि टिपिकल कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग पाहिजे या गोष्टींसाठी. ओके मी एका पातेल्यामध्ये वॉटर घेतो, पाणी घेतोय आणि ते बॉईल करतोय न झाकता. तर त्याचं बॉइलिंग टेम्परेचर किती असेल 100 डिग्री सेंटीग्रेड. आता ते पातेलं उघडं होतं म्हणजेच ते ऍटमॉस्फिअरला ओपन होतं. ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला या सगळ्या प्रोसेसेस होत होत्या. जर या प्रोसेसेस ऍटमॉस्फिअरिक प्रेशरला होत होत्या ओके तर बॉइलिंग टेम्परेचर 100 डिग्री सेल्सिअस मिळालं. ओके जे आपण अगोदरपासून स्टडी करत आलो, माहिती आहे आपल्याला. ओके तर तो नॉर्मल ओके प्रेशरचा बॉइलिंग पॉइंट आहे वॉटरचा. ओके पण जर तुम्ही काय केलं ओके त्या पातेल्यावर झाकण टाकलं ओके तर मधली स्टीम ट्रॅप होते तिथंच. ओके आणि ती ट्रॅप्ड स्टीम ओके काय करते बॉइलिंग टेम्परेचर वाढवते आणि मग हे बॉइलिंग टेम्परेचर काहीतरी ओके 15 डिग्री 20 डिग्री वाढत जातं. आता काही वेळानंतर ओके झाकण हे एवढं स्ट्रॉंग नसतं की ते उडतं आणि बॉइलिंग आणि ती स्टीम लीक होते. ओके म्हणून बॉइलिंग टेम्परेचर फार वाढत नाही. पण जर एखादा बॉयलर कन्सिडर केला, घरातला छोटा बॉयलर म्हणजे कुकर, तर त्याच्यावर झाकण असं असतं की ते उडत नाहीये. ओके मग स्टीम ट्रॅप होत जाते आणि बॉइलिंग टेम्परेचर प्रचंड वाढतो.
ओके. आणि बॉइलिंग टेम्परेचर जसा प्रेशर वाढल्यामुळे वाढत जातो. कशाचं प्रेशर वाढलं तर त्या स्टीमचं प्रेशर वाढलं म्हणून बॉइलिंग टेम्परेचर वाढत गेलं. जर हे खरं असेल तर याच्या उलट पण खरं असेल. ओके. उलट काय आहे तर बॉइलिंग टेम्परेचर वाढवलं, ओके, तर सॉरी प्रेशर वाढवलं तर बॉइलिंग टेम्परेचर वाढतं. म्हणजेच काय, प्रेशर आणि टेम्परेचर हे रिलेव्हंटली वाढतात, एकमेकांशी प्रपोर्शनेट वाढतात. मग जर आपण उलट केलं, जर प्रेशर कमी केला, ऍटमॉस्फेरिक प्रेशरपेक्षा कमी प्रेशरवर जर आपण हे ऑपरेशन केले तर ऑब्व्हियसली बॉइलिंग टेम्परेचर कमी होतील. अरे लक्षात येतंय मी काय म्हणतोय, हे कळतंय? जर आपण प्रेशर्स कमी केले, ओके, याच ऍक्शन जर आपण कमी प्रेशरला घडवल्या, ओके, तर बॉइलिंग टेम्परेचर कमी होईल की नाही? का तर बॉइलिंग आपण प्रेशर वाढवल्यावर बॉइलिंग टेम्परेचर वाढायचा, तर व्हाईस वर्सा पण ट्रू असेल. व्हाईस वर्सा म्हणजे काय, जर प्रेशर कमी केलं तर बॉइलिंग टेम्परेचर कमी होईल. आणि असा एक पॉइंट मिळेल आपल्याला की अशा एका बॉइलिंग टेम्परेचरला किंवा अशा एका प्रेशरला, अशा एका टेम्परेचर आणि प्रेशरला हे तिन्ही पॉइंट म्हणजे कोणते कोणते 3 पॉइंट, तर इथं लिक्विड असेल, ओके, इथं सॉलिड असेल आणि इथं गॅस, ओके, गॅस म्हणजेच वेपर असेल. तर ह्या तिन्ही स्टेट एकत्रित प्रेझेंट असतील. ओके. तर असा एक लोवेस्ट टेम्परेचर आणि लोवेस्ट प्रेशर पॉइंट मिळेल. ओके. की जिथं हे तिन्ही एकाच वेळी घडतील. फॉर एक्झाम्पल तुम्ही जर नॅफ्थॅलिनचं एक्झाम्पल घेतलं, नॅफ्थॅलिन डांबर गोळ्या, ओके, किंवा कापूर, ओके, तर ह्या नॅफ्थॅलिनचं काय होतं, जिथं नॅफ्थॅलिन बॉल्स ठेवलेले असतात, ह्या डांबर गोळ्या ठेवलेल्या असतात, तर ॲटो स्मेलिंग होतं. त्याचे डिफरंट ऑर्डर स्मेल्स तुम्हाला येतात. काय येतात तर हा, ओके, रूम टेम्परेचरला इव्हॅपोरेट होतो म्हणजे बॉइलिंग होतो. ओके. अरे कळतंय? तर याच्या उलटा काय, रूम टेम्परेचरला जर बॉइलिंग होत असेल तर ऑब्व्हियसली त्याच रूम टेम्परेचरला तो कंडेन्सेट पण होत असेल. म्हणजेच काय, तर ह्या नॅफ्थॅलिनचा ट्रिपल पॉइंट हा खूप लोअर आहे, रूम टेम्परेचरचा आहे. म्हणून ह्या नॅफ्थॅलिन डायरेक्ट इव्हॅपोरेट होतो. ओके. त्याला तुम्ही काय म्हणता या फेज चेंजला, सॉलिड टू डायरेक्ट गॅसेस मध्ये कन्वर्ट होणं म्हणजे काय. ओके. आणि हे का फिजिबल होतं तर ते या ट्रिपल पॉइंटला ऍक्शन घडली तर सॉलिड डायरेक्टली गॅसमध्ये कन्वर्ट होतो, किंवा हे उलटही घडू शकतं. तर सॉलिड टू गॅस कन्व्हर्जनला काय म्हणतो तरी आपण, सब्लिमेशन. तर गॅस टू सॉलिडला काय म्हणतो, डायरेक्ट कन्व्हर्जन ऑफ गॅस टू सॉलिड विदाउट कन्व्हर्जन इनटू लिक्विड. ओके. तर हे ट्रिपल पॉइंटला घडतं आणि अशा प्रोसेसला काय म्हणतो, आवर फ्रॉस्ट. ओके. या सब्लिमेशनच्या, ओके, विरुद्ध प्रोसेस आहे ती म्हणजे आवर फ्रॉस्ट. ओके. या सब्लिमेशनच्या विरुद्ध प्रोसेस आहे ती म्हणजे आवर, ओके, फ्रॉस्टिंग किंवा फ्रॉस्ट. ओके. आवर फ्रॉस्ट. ओके. तर हे ट्रिपल पॉइंटला घडतं आणि हा ट्रिपल पॉइंट एका टिपिकल प्रेशर आणि टेम्परेचरला फिक्स्ड असतो प्रत्येक, ओके, मॅटरसाठी. म्हणून ह्या सगळ्या स्केल्स कोणत्या पॉइंटला डिझाईन केल्या जातात तर या ट्रिपल पॉइंटला डिझाईन केल्या जातात. आणि ट्रिपल पॉइंट हा स्टँडर्ड असतो, तो कधीही बदलत नाहीये. म्हणून वॉटरच्या किंवा कोणत्याही लिक्विडच्या नॉर्मल बॉइलिंग किंवा फ्रीजिंग टेम्परेचरला स्केल्स डिझाईन करण्यापेक्षा त्या कशा टेम्परेचरला, कोणत्या टेम्परेचरला त्या स्केल डिझाईन केल्या जातात तर त्या ट्रिपल पॉइंटला डिझाईन केल्या जातात. तर ट्रिपल पॉइंट हा असा पॉइंट असतो की जिथं एखाद्या लिक्विडच्या तिन्ही फेज, ओके, एकत्रित प्रेझेंट असतात. टेम्परेचर कमी केला, ओके, टेम्परेचर कमी केला तर डायरेक्ट सॉलिडचा गॅसचा सॉलिडमध्ये, टेम्परेचर वाढवला सॉलिडचा गॅसमध्ये, ओके, लिक्विडचा गॅसमध्ये, लिक्विडचा सॉलिडमध्ये, अशा कोणत्याही फेजचा एकमेकांमध्ये कन्व्हर्जन होतो. तर अशा पॉइंटला की ज्या पॉइंटच्या भोवती, ओके, ज्या पॉइंटवर तिन्ही स्टेट ऑफ मॅटर्स प्रेझेंट आहे अशा पॉइंटला आपण काय म्हणतो, ट्रिपल पॉइंट. ओके. तर या स्केल्स एका स्टँडर्ड पॉइंटला डिझाईन केल्या जातात ज्याला आपण ट्रिपल पॉइंट म्हणतो. ओके. तर हा ट्रिपल पॉइंट आपण आणखी ठीक समजून घेणार आहोत.
पुढच्या टॉपिक मध्ये कॅलरोमेट्री या चॅप्टरच्या तिसऱ्या बीट मध्ये ओके त्वरित या स्केलचा स्टँडर्ड पॉइंट म्हणजे काय असतो तर हे समजलंय. ओके पुढे आता आपण व्हेरियस स्केल शिकल्या. ओके स्केलचं कन्व्हर्जन शिकलं. पुढे काय शिकलं आपण व्हेरियस थर्मोमीटर शिकले. तर डिव्हाइसेस टू मेजर टेम्परेचर आर कॉल्ड ॲज थर्मोमीटर्स. तर हे कोणते कोणते थर्मोमीटर शिकले तुम्ही तर पहिल्यांदा काल शिकला लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. ओके तर कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशन साठी फार पॉइंट्स आणि फार डिस्क्रिप्टिव्ह नॉलेज गरजेचं नसतं. तर ठराविक 2-3 पॉइंट्स आपण लक्षात ठेवावे. तर ह्या लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटरची रेंज काय होती रेंज तर याची रेंज होती ती म्हणजे -50°C टू +350°C. ओके 350°C. आणि ओके परत तुम्ही काय स्टडी केला होता काय पॅरामीटर्स की ह्या रेंजला तुम्ही वाढवू शकता कधी जर लिक्विड नायट्रोजन यात ऍड केला. ओके इफ लिक्विड नायट्रोजन इज ऍडेड then -50 ला -50च राहतो पण हा -350 मात्र ओके हे +350 मात्र 550°C पर्यंत जातो. ओके तर रेंज संदर्भात हे दोनच पॉइंट लक्षात ठेवायचे आहेत. ओके आता हा -50 का तर फ्रीजिंग पेक्षा हा जास्त असावा म्हणून फ्रीजिंग टेम्परेचर 54°C आहे. तर 350 का तर बॉइलिंग टेम्परेचर पेक्षा हा कमी असावा म्हणून बॉइलिंग टेम्परेचर ऑफ मर्क्युरी इज 353°C. त्याच्यापेक्षा कमी असावा नाही तर ती ओके थर्मोमीटरचे ट्यूब फोडून हे मर्क्युरी बाहेर पडेल. ओके तर मर्क्युरी बाहेर नाही पडायला हवाय. फ्रीज्ड कंडिशन्स मध्ये पण आणि इव्हॅपोरेटेड कंडिशन्स मध्ये पण कन्वर्ट नाही व्हायला हवाय. ओके सतत तो लिक्विडस स्टेट मध्येच राहायला हवाय. तरच आपल्याला हा फॉर्म्युला किंवा ऑपरेटिंग प्रिन्सिपल जे आपण कन्सिडर केलंय टी इज प्रपोर्शनल टू एल तर याचा बेनिफिट घेता येईल आणि ऑपरेटिंग फॉर्म्युला ओके टेम्परेचर कॅल्क्युलेट करण्यासाठी वापरला जाईल. तो म्हणजे टी इज इक्वल टू L minus L0 upon L100 minus L0 into 100. Okay. तर where L is the proportionate length, L0 is the length related to. आता हा L0 कसला लेंथ आहे तर हा 0°C ला ओके म्हणजे तिथं -50°C ला रिलेव्हंट लेंथ आहे. ओके तर हा L100 हा ओके मॅक्स जे लिमिट आहे 350° ला ओके रिलेव्हंट लेंथ आहे. ओके तर ह्याला लोअर लिमिट म्हणतो आपण तर या L100 ला अप्पर लिमिट म्हणतो. ओके आणि या फॉर्म्युल्याने आपल्याला टेम्परेचर कॅल्क्युलेट करता येतात. ओके तर एवढे पॉइंट्स फक्त ह्या मर्क्युरी थर्मोमीटरवर माहिती असणं गरजेचं आहे. तसंच मर्क्युरी स्टँडर्ड फ्लुइड का आहे तर त्याचा स्पेसिफिक हीट कमी आहे. ओके त्याचा थर्मल कंडक्टिव्हिटी जास्त आहे आणि तो सगळ्या टेम्परेचरला इक्वल एक्सपांड होतो. तर या 3 पॉइंट्स मुळे मर्क्युरी थर्मोमीटर हा स्टँडर्ड थर्मोमीटर म्हणून ओळखला जातो किंवा मर्क्युरी हा स्टँडर्ड थर्मोफ्लुइड होतो. ओके त्या मर्क्युरी थर्मोमीटर नंतर आपण शिकतो तो म्हणजे रेझिस्टन्स थर्मोमीटर. रेझिस्टन्स थर्मोमीटर ओके आता ह्याला प्लॅटिनम रेझिस्टन्स थर्मोमीटर म्हणायला पण हरकत नाहीये का. ओके तर इथं स्टँडर्ड मटेरियलचा वापर करतो स्टँडर्ड मेटलचा वापर करतो तो म्हणजे प्लॅटिनम. कारण प्लॅटिनम या मेटलच्या बाबतीमध्ये तो प्युअर ओहमिक आहे. ओके तर इथं काय होतं ऑपरेटिंग लॉ आर ओके टी इज प्रपोर्शनल टू आर रेझिस्टन्स व्हॅरीज विथ टेम्परेचर. ओके तर हा फॉलो होतो. ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू आर मायनस आर नॉट अपॉन R100 मायनस R0 इंटू 100. ओके आणि
याची रेंज असते, या मर्क्युरी थर्मोमीटरची रेंज. ओके, तर इथं कमीत कमी टेम्परेचर किती मेजर करू शकतो, तर 200 डिग्री सेल्सिअस. जास्तीत जास्त टेम्परेचर किती मेजर करू शकतो, 1200 डिग्री सेल्सिअस. तर ही ह्या रेजिस्टन्स थर्मोमीटरची रेंज असते, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटर. प्लॅटिनमच्या ठिकाणी इतर मटेरियल्स पण काही वेळा वापरले जातात. हा स्टँडर्ड मटेरियल आहे. ओके, जर लो टेम्परेचर मेजर करायचे आहेत, ओके, तर काही इतर मटेरियल्स इंट्रोड्यूस केले जातात. ओके, 200 पेक्षा कमी टेम्परेचर त्याच्याने मेजर करता येत नाहीये. हे याचं लिमिटेशन आहे या स्केलचं. ओके, जर याच्यापेक्षा कमी टेम्परेचर मेजर करायचे आहेत, ओके, तर प्लॅटिनम इज रिप्लेस्ड बाय सम अदर मटेरियल्स. ओके, ठीक आहे. पण इन जनरल प्लॅटिनम हा स्टँडर्ड मटेरियल म्हणून वापरला जातो, स्टँडर्ड मेटल, स्टँडर्ड थर्मोमेटल म्हणून वापरला जातो. तर एवढे पॉइंट्स या प्लॅटिनम थर्मोमीटरवर, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटरवर माहिती असणं गरजेचं आहे. तिसरा थर्मोमीटर शिकला आपण तो म्हणजे तो आयडियल गॅस थर्मोमीटर. आणि ह्या आयडियल गॅस थर्मोमीटरचे 2 टाइप्स आपण शिकले. हा आयडियल गॅस थर्मोमीटर, ओके, चे 2 टाइप शिकले आपण. तर ह्याचा पहिला टाइप शिकला तो म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर. कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर, आयडियल गॅस थर्मोमीटर. ओके, तर ह्या कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर मध्ये काय होतं, तर टेम्परेचर स्केलसाठी किंवा टेम्परेचर थर्मोडायनामिक्स मध्ये आपण 3 बेसिक प्रॉपर्टी शिकतो, पी, व्ही, प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर. तर याच्यामध्ये जर हा व्हॉल्यूम कॉन्स्टंट कन्सिडर केला तर इथं ऑब्व्हियसली काय होईल, ऑपरेटिंग, ओके, बेसिक प्रिन्सिपल होईल ते टेम्परेचर इज प्रपोर्शनल टू प्रेशर. आणि ऑपरेटिंग फॉर्म्युला होईल तो म्हणजे टेम्परेचर इज, ओके, इक्वल टू, हा प्रपोर्शनेट प्रेशर आहे, ओके, माइनस मिनिमम प्रेशर, ओके, मैक्सिमम प्रेशर, ओके, और अपर लिमिट माइनस लोअर लिमिट और मिनिमम प्रेशर इंटू 100. हा ऑपरेटिंग फॉर्म्युला ठरेल. ओके, लक्षात येतं, अरे कळतंय. आता याची रेंज इम्पॉर्टंट नसते, पण हा सेन्सिटिव्हिटीच्या दृष्टीनं खूप इम्पॉर्टंट आहे. इथं आपण प्रेशर गेज वापरतो कशासाठी, टेम्परेचर मेजर करण्यासाठी. तर याचा दुसरा टाइप असतो तो म्हणजे कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर. कॉन्स्टंट प्रेशर आयडियल गॅस थर्मोमीटर, आयडियल गॅस थर्मोमीटर्स. तर ह्या कॉन्स्टंट प्रेशर आयडियल गॅस थर्मोमीटर मध्ये या 3 थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीज म्हणजे टेम्परेचर, प्रेशर आणि व्हॉल्यूम मध्ये प्रेशर कॉन्स्टंट राहतो, सो वी कॅन से दॅट टेम्परेचर व्हॅरीज विथ व्हॉल्यूम व्ही. आणि मग ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो टी इज इक्वल टू, हा प्रपोर्शनेट व्हॉल्यूम, या टी ला प्रपोर्शनेट व्हॉल्यूम माइनस मिनिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम अपॉन मॅक्सिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम माइनस मिनिमम लिमिट ऑफ द व्हॉल्यूम इंटू 100. हा ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो. ओके, तर या थर्मोमीटर्सवर काही पॉइंट्स माहिती असणं गरजेचे आहे. ते कोणते, तर हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे. गॅसेस एक्सपांड व्हेरी क्विकली. गॅसेस विल नॉट टेक एनी टाइम टू एक्सपांड आफ्टर अप्लिकेशन ऑफ टेम्परेचर, आफ्टर रायझिंग टेम्परेचर. जर गॅसेसचं टेम्परेचर वाढवलं तर गॅसेस एक्सपांड होण्यासाठी कोणताही वेळ घेत नाही. ते फार क्विकली एक्सपांड होतात, फार ॲबनॉर्मली एक्सपांड होतात. म्हणून हा सगळ्यात सेन्सिटिव्ह थर्मोमीटर म्हणून ओळखला जातो. ओके, तर याच्यानंतर आपण, ओके, तर 4th थर्मोमीटर शिकला तो म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. तर हा थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर सिबॅक्स इफेक्ट वर चालतो. ओके, तर हा सिबॅक्स इफेक्ट काय आहे, ओके, तर सिबॅकनी हे शोधलं, सिबॅक डिस्कवर्ड दॅट
इफ द जॉइंट्स ऑफ टू मेटल्स, हा एक मेटल आहे, हा एक मेटल स्ट्रीप आहे किंवा मेटल वायर आहे. ओके, मेटल न्यूड वायर आहे आणि हा दुसरा मेटल न्यूड वायर आहे. त्याचे जर दोन जंक्शनला असे जोडले आपण आणि एक जंक्शन जर कोल्ड टेम्परेचरला मेंटेन केला आणि दुसरा जर हॉटला मेंटेन केला, तर या वायर मधनं नॅचरली करंट फ्लो व्हायला लागतात, ईएमएफ जनरेट व्हायला लागतं, व्होल्टेज डिफरन्स, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो आणि तो पोटेन्शियल डिफरन्स किंवा तो करंट आपल्याला एमीटर किंवा व्होल्टमीटरनी मेजर करता येतो. आणि अशा थर्मोमीटरला आपण तर हा कोल्ड जंक्शन आहे, तर हा हॉट जंक्शन आहे. एक जंक्शन जर कोल्ड मेंटेन केला आणि दुसरा हॉट मेंटेन केला तर याच्यामध्ये करंट जनरेट होतो, पोटेन्शियल डिफरन्स जनरेट होतो, म्हणजेच काय, ईएमएफ जनरेट होतो. आणि हा ईएमएफ या टेम्परेचर डिफरन्सशी रिलेटेड असतो. ईएमएफ म्हणजे पोटेन्शियल डिफरन्स, तर तो स्वतः डिफरन्शियल फॉर्मॅटमध्ये असतो. तर हा dt हा डी ला प्रपोर्शनेट व्हॅरी होतो. आणि मग एक जर टेम्परेचर यापैकी फिक्स केला तर दुसरा टेम्परेचर आपल्याला मेजर करता येतो. ओके, तर या बेसिकवर काम करणार आहे. बरं, हा ऑपरेटिंग फॉर्म्युला झाला. आता ऑपरेटिंग इक्वेशन काय असेल, टी टेम्परेचर, तर त्याला रिलेटेड असा ई किंवा आय. ई कधी जर तुम्ही व्होल्ट मीटर वापरत असाल हे मेजर करण्यासाठी, आय कधी जर तुम्ही एमीटर वापरत असाल तर ई मायनस ई नॉट अपॉन ई 100 मायनस ई नॉट इंटू 100 इफ voltmeter is used, okay, to measure the temperature. If ammeter is used, then at the place of I or V you can write I minus I naught. V किंवा E च्या ठिकाणी I naught वापरू शकता. हा I 100 मायनस I naught इंटू 100. अरे कळतंय, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाहीये, समजतंय? काही कन्फ्युजन नाही का, समजत नाहीये? अरे बोला, काही कन्फ्युजन नाहीये का, समजत नाही? ओके, मग रिॲक्ट करा. ओके, तर हा थर्मो इलेक्ट्रिक इफेक्ट आणि या टेम्परेचर डिफरन्स मुळे हा एक खूप टिपिकल फिनॉमिना आहे. पुढे आपण या इलेक्ट्रिकल फिजिक्स, पुढे 12th मध्ये इलेक्ट्रिकल फिजिक्स मध्ये एक टॉपिक शिकतोय आपण, हिटिंग अँड केमिकल इफेक्ट ऑफ इलेक्ट्रिक करंट. ओके, आता समजा तुम्ही कुठं आहात, स्पेस मध्ये आहात आणि स्पेस मध्ये तर काही इलेक्ट्रिसिटी नाहीये. ओके, नाईट टाइमला सोलार एनर्जी पण अवेलेबल नसते. मग तशा वेळी जर इलेक्ट्रिसिटी जनरेट करायची आहे, ओके, तर या गोष्टी केल्या जातात. ओके, किंवा स्पेसमध्ये हॉट वॉटर आणि कोल्ड वॉटर किंवा फूड गरम करायचा आहे, तर तिथे इलेक्ट्रिसिटी सोलार एनर्जीने जी बनवलेली आहे तिचा वापर करून हे फूड गरम केले जाऊ शकतात. असं जर जंक्शन केलं, तर ह्या जंक्शन वर काय होईल, या वायर्स मधनं जर इलेक्ट्रिसिटी ट्रान्सफर केली तर एक एंड ऑटोमॅटिकली हॉट एंड होईल, त्याचा आपण हीटर म्हणून वापर करू शकू, तर एक एंड ऑटोमॅटिकली कोल्ड होईल. आणि ह्या सीबॅक्स इफेक्टचा उलटा परिणाम ज्यूल्स इफेक्ट नावाने ओळखला जातो. आणि तो ज्यूल्स इफेक्ट काय असतो, जसं इथं आपण बघितलं, एक एंड कोल्ड आणि एक जर हॉट केला जंक्शन तर इलेक्ट्रिसिटी जनरेट होत होती. तर आता जर उलटा केला की ह्याच्यामधून इलेक्ट्रिसिटी पास केली तर ऑटोमॅटिकली एक जंक्शन कोल्ड होईल तर दुसरा जंक्शन हॉट होईल. अरे कळतंय, लक्षात येतं? म्हणजेच तिथं नॅचरल फ्रीज किंवा हीटर स्पेस मध्ये या इलेक्ट्रिसिटीवर बनवणं सहज शक्य होईल. आता हा फ्रीज का, तर फूड प्रिझर्वेशन साठी, आणि हॉट वॉटर वगैरे हिटिंग करण्यासाठी हा हीटर म्हणून हॉट सेक्शन किंवा हॉट जंक्शन वापरण्यात येतो. तर पुढे आपण हा ज्यूल्स इफेक्ट पण शिकणार आहोत. चला, तर थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर, आणि याच्यानंतर आपण एक थर्मोमीटर शिकला, तो म्हणजे पायरोमीटर.
तर ह्या पायरोमीटरवरनं एक फिजिक्सच्या किंवा टेम्परेचर मेजरमेंटच्या टिपिकल ब्रँचचा जन्म झाला, जिला आपण म्हणतो पायरोमेट्री. ओके, तर वर बघितले सगळ्यामध्ये लिमिटेशन्स आहेत की हाय टेम्परेचर. ओके, फार तर काय आहे 1200 डिग्री सेंटीग्रेड. ओके, तर ह्या 1200 डिग्री सेंटीग्रेड पेक्षा जर जास्त टेम्परेचर्स असतील, ओके, तर कसे मेजर करायचे. ओके, फॉर एक्झाम्पल प्लॅटिनम, आयरन यांचे मेल्टिंग टेम्परेचर्स पण. ओके, तर आयरनचा मेल्टिंग टेम्परेचर ओके 1535 डिग्री सेल्सिअस आहे. वरचा कोणताही थर्मामीटर तेवढं मोठं टेम्परेचर मेजर करू शकत नाहीये. मग तो टेम्परेचर जर मेजर करायचा आहे, आता तुम्ही थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटरचा जर विचार केला, ओके, तर ते मेटल्स अशाच हे थर्मोमीटर्स अशाच कुठल्या तरी मेटल्स पासून बनवले आणि त्यांचा टेम्परेचर मेल्टिंग टेम्परेचर पेक्षा जर आयरनचा, प्युअर आयरनचा किंवा प्लॅटिनमचा मेल्टिंग टेम्परेचर जास्त असेल तर हा थर्मोमीटर आपण तिकडे वापरू शकू का? नाहीये. तर रेजिस्टन्स थर्मोमीटरला पण लिमिटेशन्स आहे, 1200 डिग्री सेल्सिअसच्या वर तो वापरू शकत नाहीये. मग तिथं वापरला जातो पायरोमीटर. तर हा पायरोमीटर त्याच्या रेंजमुळं पॉप्युलर आहे. ओके, तर हा पायरोमीटर किती डिग्री पासून, तर 600 डिग्री सेल्सिअस टू 6000 डिग्री सेल्सिअस ही पायरोमीटरची रेंज असते. ओके, तर सन सरफेस टेम्परेचर, आणि हा ओनली थर्मोमीटर आहे की जो नॉन कॉन्टॅक्ट आहे, इथं कॉन्टॅक्टची गरज नाही. हा स्टीफन्स लॉ, ओके, स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन वर काम करतो. स्टीफन्स लॉ ऑफ रेडिएशन काय आहे, तर स्टीफननी हे प्रूव्ह केलं की एनी हॉट बॉडी इमिट्स रेडिएशन, ओके, इमिट्स हीट. ओके, तर जर सराउंडिंग पेक्षा एखादी हॉट बॉडी कन्सिडर केली तर ती हॉट बॉडी सराउंडिंग कडे हीट इमिट करते इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्हच्या माध्यमातून, आणि तो इमिशन ओके स्टीफन्स लॉनी ओके कॅल्क्युलेट केला जातो. तर त्या इमिशनचा रेट, इमिशन रेट इज प्रपोर्शनल टू टी टू द पॉवर 4. मग आपल्याला टी कॅल्क्युलेट करायचा आहे तर आपण काय करूया, ई टू द पॉवर 1/4 करूया. ओके, वेअर ई इज द रेट ऑफ इमिशन, रेट ऑफ लिबरेशन ऑफ हीट फ्रॉम दॅट हॉट बॉडी. आणि मग ऑपरेटिंग इक्वेशन येईल टी इज इक्वल टू ई टू द पॉवर 1/4 minus E naught to the power 1/4 E 100 to the power 1/4 minus E naught to the power 1/4 into 100. अरे कळतंय, लक्षात येतं, समजतं. ओके, तर एवढे थर्मोमीटर्स आपण शिकले. ओके, ब्रीफ मध्ये रिव्हिजन झालं याच्या रेंजेस के आणि याच्यावर प्रॉब्लेम्स कसे करायचे हे कळायला हवंय. जसे कन्व्हर्जनवर प्रॉब्लेम्स विचारले जातात, ओके, तर तसेच प्रॉब्लेम्स हे इक्वॅलन्स फाइंड आउट करण्यावर विचारले जातात. ओके, तर काही प्रॉब्लेम्स घ्या. ओके, तर थर्मो एक मिनिट हा. ओके, a thermometric scale, a thermometric scale, a thermometric scale has lowest proportionate length, lowest proportionate length 30 centimeter and highest proportionate length 150 centimeter. Okay, calculate
the temperature measured by this scale, by this temperature scale, okay, when it reads 70 सेंटीमीटर. ओके, तर काय एक टेम्परेचर स्केल आहे, हिचा लोवेस्ट टेम्परेचर दिलाय. ओके, लोवेस्ट प्रपोर्शनेट लेंथ दिली आहे. तर इथं या ओके क्वेश्चन वाचल्यावरच समजतं तुम्हाला की तो ऑपरेटिंग प्रिन्सिपल काय, तर टी इज प्रपोर्शनल टू एल आहे. आणि जेव्हा टी इज प्रपोर्शनल टू एल असतो तर तेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता काय, तर एल मायनस एल नॉट अपॉन एल 100 मायनस एल नॉट इंटू 100. आता फक्त दिलेल्या व्हॅल्यूज बघा. ओके, अरे एल नॉट काय आहे, एल नॉट आहे लोवेस्ट टेम्परेचर. तर किती असतो लोअर टेम्परेचर, ओके किती दिलाय इथं, तर 30 सेंटीमीटर हा लो टेम्परेचर दिलाय. पुढे काय दिलाय, ओके एल 100 म्हणजे हायएस्ट टेम्परेचर किती दिलाय, तो 150 सेंटीमीटर दिलाय. ओके, पुढे प्रपोर्शनेट टेम्परेचर काय विचारलंय, तर 70 सेंटीमीटर जेव्हा रिडिंग आहे तेव्हा टेम्परेचर किती असेल, म्हणजे एल किती आहे, तर 70 सेंटीमीटर. आणि ह्या एल ला प्रपोर्शनेट टेम्परेचर मेजर करायचं आहे. तर पुट दिस व्हॅल्यूज हिअर. एल काय आहे 70 मायनस एल नॉट काय आहे 30, एल 100 150 मायनस एल नॉट परत 30 इंटू 100. अरे समजतं, मग हा काय येईल 40 बाय काय, तर 150 मायनस 30 किती येईल 120. ओके, इंटू 100. मग काय होईल हा, ओके 3. तर काय येईल हा 100 बाय 3 मीन्स 33.33 ओके डिग्री सेल्सियस is the temperature. Okay, ओके तर हे समजतंय की काय करायचं कळलं. ओके बोला. तर रिडिंग काय येईल, रिलेटिव्ह टेम्परेचर. अरे लो म्हणजे काय, तर आपण कशाबरोबर कम्पेअर केलं याला, डिग्री सेल्सिअस स्केल बरोबर. ओके, तर जेव्हा हा 30 सेंटीमीटर होता तेव्हा काय होता, तर सेल्सिअसवर 0 डिग्री सेल्सिअस होता. जेव्हा हा 150 सेंटीमीटर रीड करत होता तेव्हा सेल्सिअस स्केलवर काय रिडिंग असायची 100 डिग्री सेल्सिअस. तर 70 सेंटीमीटर जेव्हा याची रिडिंग आहे तेव्हा टेम्परेचर किती असेल, तर 33.3. ओके, अरे लक्षात येतं, काही कन्फ्युजन नाही ना. ओके, तर आणखी एखादा क्वेश्चन सॉल्व्ह करा, फील येऊ द्या. ओके, तर हा फक्त लेंथ रिलेटेडच वापरायचा असतो असं नाहीये. सपोज आपण एक प्रेशर गेज वापरलाय. ओके, in an ideal gas constant volume thermometer in an ideal gas constant volume thermometer, the lower temperature reading is 2 kilopascals and higher temperature reading is 12 kilopascal. Okay, to calculate
the temperature, calculate the temperature when a thermometer, when such thermometer reads 7 kilopascals. ओके, तर इथं पण ओके काय करा, पहिल्यांदा दिलेल्या व्हॅल्यूज बघा. ओके, तर इथं प्रेशर थर्मोमीटर, ओके, कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर आहे. तर कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटरला ऑपरेटिंग लॉ काय असतो, तर टी इज प्रपोर्शनल टू पी. ओके, हा बेसिक प्रिन्सिपल आहे. तर ऑपरेटिंग लॉ येतो टी इज इक्वल टू पी मायनस पी नॉट बाय पी 100 मायनस पी नॉट इंटू 100. अरे कळतंय. आता गिवन डेटा बघा, काय आहे गिवन डेटा. ओके, तर लो टेम्परेचर आणि हाय टेम्परेचर स्केलवर 3 पॉइंट्स गरजेचे असतात. लो टेम्परेचर काय, ओके, तर पी नॉट, इथं प्रेशर कितीला दिला त्याने 2 किलोपास्कल्स. ओके, पुढे तर 2 किलोपास्कल्स म्हणजे पास्कल्स मध्ये काय रे, तर 200 किलोपास्कल्स किंवा अगदी किलोपास्कल्स मध्ये ठेवला तरीही काही हरकत नाहीये. पुढे काय, तर हायेस्ट P100 किती दिलाय, ते 12 किलोपास्कल्स, 12 किलोपास्कल्स. ओके, आणि प्रपोर्शनेट, ते प्रपोर्शनेट काय दिलाय, तर P कितीला मेजर करायचा आहे, तर 7 किलोपास्कल्सला मेजर करायचा आहे. तर टेम्परेचर कुठं काढायचं आहे, तर ह्या 7 किलोपास्कल्सला टेम्परेचर किती येईल हे कॅल्क्युलेट करायचं आहे. तर बोला, चला व्हॅल्यूज ठेवा. पी काय दिलाय, तर 7 किलोपास्कल. पी नॉट काय आहे, तर पी नॉट दिलाय 2 किलोपास्कल. ओके, P100 12 किलोपास्कल्स, पी नॉट परत 2 किलोपास्कल्स इंटू 100. ओके, काय येईल हा 5/10 इंटू 100. ओके, अरे लक्षात येतं. म्हणजेच काय, तर 1/2 इंटू 100 म्हणजेच काय, तर 50 डिग्री सेल्सिअस. अरे समजतं, लक्षात येतंय, काही कन्फ्युजन नाही ना रे. हे तर प्रपोर्शनेट टेम्परेचर काय येईल, 50 डिग्री सेल्सिअस. तर या स्केल कन्व्हर्जनचे क्वेश्चन्स आपल्याला सॉल्व्ह करता यायला हवी आहे. ओके, इथं 3 गोष्टी महत्वाच्या आहेत. लो टेम्परेचर, हाय टेम्परेचर, लो रिडिंग, हाय रिडिंग. ओके, तर समजतंय. तर आपण एखादा एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन सॉल्व्ह करूया. ओके, तर एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन, एनसीईआरटी बेस्ड क्वेश्चन, एनसीईआरटीचा एखादा क्वेश्चन. ओके, एनसीईआरटीचा पहिला क्वेश्चन आहे अनसॉल्व्ड फर्स्ट क्वेश्चन. ओके, न्यूमेरिकल व्हॅल्यूचा. What is the absolute temperature of normal melting point of sulfur as read by thermometers A and B? तो थर्मोमीटर्स दिले आहेत. ओके, तर फार नॉर्मल क्वेश्चन्स विचारले जात आहेत. ओके, एनसीईआरटी. चला, ट्रिपल पॉइंट ऑफ नियॉन अँड कार्बन डायऑक्साइड. एनसीईआरटी अनसॉल्व्ड क्वेश्चन नंबर 1 आहे. A triple point of neon and carbon dioxide are 24.5. Triple points of neon and carbon dioxides are 24.57 Kelvin, 24.57 Kelvin, and
216.55 Kelvin and 216.55 Kelvin. ओके, रिस्पेक्टिव्हली. तर हे आहेत निऑनचे आणि कार्बन डायऑक्साइडचे ओके ट्रिपल पॉइंट्स. एक्सप्रेस these temperatures on the Celsius and Fahrenheit scales. Express these temperatures on Celsius and degree Fahrenheit scales. ओके, तर टेम्परेचर्स कन्व्हर्जनचा फॉर्म्युला आहे. टेम्परेचर्स कन्व्हर्जन वर क्वेश्चन आहे. ओके, तर निऑनचं ओके ट्रिपल पॉइंट टेम्परेचर दिलाय 24.57. तर कार्बन डायऑक्साइडचा आहे 216. तर काय कन्व्हर्जनचा फॉर्म्युला ओके, तर C/5 इज इक्वल टू ओके, जर पहिल्यांदा आपण फॅरेनहाइट स्केल मध्ये कन्व्हर्ट करायचा ठरवला F-32/9. तर C किती दिलाय ओके, कशात दिलाय ओके, इज इक्वल टू काय होईल की -273/5 हा केल्व्हिन मध्ये दिलाय. मग या केल्व्हिन मध्ये दिलाय, फॅरेनहाइट मध्ये करायचा आहे तर काय करा, एवढा वापरा. ओके, मग काय येईल के बोला, के किती दिलाय, तर के दिलाय 24.57 -273/5. ओके, तर काय होईल F-32. ओके, हा 9 जर इकडे नेला तर हा 9 मल्टिपल मध्ये येईल. ओके, आणि परत हा 32 पण प्लस होईल, 32 प्लस हा ब्रॅकेट. अरे करू शकाल ना, अरे कॅल्क्युलेशन जमतील ना, बोला. ओके, तर हा ऑब्विसली मायनस मध्ये येईल. ओके, तर का, तर ही व्हॅल्यू मायनस मध्ये येते. ओके, तर चला पुढे इंटू 9. ओके, ही काहीतरी व्हॅल्यू. ओके, हा कसा कॅल्क्युलेट करायचा कळला. तर डिग्री सेल्सिअस मध्ये करण्यासाठी काय करा, तर हे दोघं एकत्रित घ्या. आता इथं काय होईल, तर सेल्सिअस बाय 5 इज इक्वल टू के. के परत काय, तर 24.57 -273/5. ओके, मग हा 5 ओके कॅन्सल होईल आणि C इज इक्वल टू हे सबस्ट्रॅक्शनची ही मायनस व्हॅल्यू येईल. अरे कळतंय, लक्षात येतंय सगळ्यांना. तर पहिल्या ह्याचा निऑनचा झाला. आता काय करा, कार्बन डायऑक्साइडचा करा. ओके, तर सेम केस अगेन कार्बन डायऑक्साइडला पण. ओके, काय दिलंय कार्बन डायऑक्साइडचा 216.55. ओके, तर पहिल्यांदा सेल्सिअस मध्ये करा. C/5 इज इक्वल टू के -273. ओके, तर पॉइंट आहे पण तेवढा अॅक्युरेट जर विचारले तरच कन्सिडर करायच्या, अदरवाईज 273 घ्या. 5 हे 5 गेले आणि के किती दिलाय, तर के दिलाय 216.55 -273. तर ही काहीतरी व्हॅल्यू येईल. ओके, आणि दिस वुड बी द डिग्री सेल्सिअस कन्व्हर्जन. आता डिग्री फॅरेनहाइट कन्व्हर्जन कसं असेल. ओके, तर F-32/9 इज इक्वल टू हा के किती दिलाय, तर 216. ओके, 216.55 -273/5. ओके, मग ही जी व्हॅल्यू येईल. ओके, तर त्याला काय करा, F इज इक्वल टू पहिल्यांदा हा 9 तिकडे जाईल. ओके, तर 216.55 -273/5 इंटू 9. ओके, आणि परत हा मल्टिप्लिकेशन मध्ये 32 जाईल प्लस 32. ओके, वुड बी द व्हॅल्यू ऑफ डिग्री फॅरेनहाइट. आता मेयर कॅल्क्युलेशन उरतायत. ओके, हे कॅल्क्युलेशन तुम्ही करू शकाल. ओके, तर आज मी काही एक्सरसाइजेस शेअर करेन. ओके, तर त्या एक्सरसाइजेस करा. ओके, उद्या आपण आणखी काही MCQ सॉल्व्ह करूयात आणि पुढच्या बीटकडे, पुढच्या टॉपिककडे जाऊया. चलो, गुड डे.
तर थर्मोमेट्री इज सायन्स ऑफ मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. ओके, तर हाऊ टू मेजर टेम्परेचर आणि टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण काय वापरतो हे आपण काल शिकलोय. टेम्परेचर मेजरमेंटचा लॉ ऑफ थर्मोमेट्री आहे. तर Q इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू T आणि T इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू एनी थर्मोडायनामिक प्रॉपर्टी, एनी thermodynamic or physical property. Or we can say that temperature is function of few thermodynamic properties like pressure, like length, like volume, like resistance, okay, resistance of the material, etc. So on the basis of these so many variables, okay, we have designed so many thermometers. Okay, तर आज शिकायचे आहेत आपल्याला devices with which we can measure temperature. Okay, the temperature measuring devices are called as thermometers. Okay, तर आजचा टॉपिक आहे थर्मोमीटर्स. ओके, काल आपण स्केल शिकल्या, आज आपण शिकतोय थर्मोमीटर्स. डिव्हाइसेस टू यूज, devices used for measurement of temperature, okay, devices which are used to measurement of temperature are called as thermometers. Okay, are named as thermometers. तर आपल्याला हे व्हेरियस थर्मोमीटर्स शिकायचे आहेत. ओके, तर ह्या थर्मोमीटर्स वर्किंग प्रिन्सिपल असतं. वर्किंग प्रिन्सिपल ऑफ ईच थर्मोमीटर, वर्किंग प्रिन्सिपल ऑफ थर्मोमीटर और थर्मोमेट्रिक लॉ. तर इथं आपण ह्या थर्मोमेट्रिक लॉ मध्ये किंवा वर्किंग प्रिन्सिपल मध्ये शिकतोय की हा टेम्परेचर कोणत्या तरी एखाद्या थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीचा फंक्शन असतो. त्या थर्मोडायनेमिक प्रॉपर्टीनुसार व्हॅरी होतो. सपोज आपण T इज द फंक्शन ऑफ L, लेंथ कन्सिडर करतोय. ओके, तर युजल वापरात असलेला थर्मोमीटर जर आपण शिकला, ज्याला आपण मर्क्युरी, लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर म्हणतोय. तर ह्या लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये ह्या बाउल मध्ये लिक्विड भरलेला जातो, लिक्विड मर्क्युरी भरला जातो आणि जर टेम्परेचर वाढलं याच्या आजूबाजूचं तर हा लिक्विड मर्क्युरी वर चढतो आणि ह्याच्यावर एक स्केल असते. त्या स्केल नुसार हा किती वर चढला म्हणजेच काय तर लेंथ, ह्याच्यामध्ये काय चेंज होतो तर या थर्मोमेट्रिक फ्लुइडची लेंथ चेंज होते. म्हणून आपण टेम्परेचर इज द फंक्शन ऑफ लेंथ किंवा टेम्परेचर व्हॅरीज डिरेक्टली प्रपोर्शनल टू लेंथ म्हणतो. ओके, तर अशा वर्किंग प्रिन्सिपलवर बेस्ड असे डिफरंट थर्मोमीटर्स आपण शिकतोय. ओके, तर असा पहिला थर्मोमीटर शिकतोय तो म्हणजे पहिल्या प्रिन्सिपलवर बेस्ड असा की जिथं T इज डिरेक्टली प्रपोर्शनल टू L किंवा टेम्परेचर इज फंक्शन ऑफ L असतो. तर त्याला आपण म्हणतो लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. तर लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर हा रुटीन सगळीकडे वापरला जातो बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी, ह्युमन बॉडी टेम्परेचर मेजर करण्यासाठी. ओके, तर दुसरा आहे तर तो म्हणजे टेम्परेचर जिथं रेजिस्टन्स प्रमाणे चेंज होतो. ओके, तर तिथं रेजिस्टन्स थर्मोमीटर.
रेजिस्टन्स थर्मोमीटर. ओके. तर तिसरं आहे जिथं टेम्परेचर प्रेशर प्रमाणे चेंज होतो. ओके. तर हा आयडियल गॅस थर्मोमीटर, आयडियल गॅस कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर, आयडियल गॅस कॉन्स्टंट व्हॉल्यूम थर्मोमीटर. पुढे टेम्परेचर जर गॅसच्या व्हॉल्यूम प्रमाणे बदलत असेल तर याला म्हणतो आपण आयडियल गॅस कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर, कॉन्स्टंट प्रेशर थर्मोमीटर. के जर दोन डिफरंट मेटल्स जर एकत्रित जोडले, ओके, दोन डिफरंट मेटल स्ट्रिप्स जर एकत्रित जोडल्या किंवा वायर्स एकत्रित जोडल्या आणि त्याच्यापासून जर थर्मोमीटर बनला तर तिथं निर्माण होणारा टेम्परेचर म्हणजे आहे डेल्टा टी. हा कशाचा फंक्शन असतो तर त्या दोन वायर मध्ये, ते जर दोन जंक्शन्स, हे दोन वायर आहेत, हा एक वायर आहे डिफरंट मेटलचा आणि हा दुसरा वायर आहे. हा जंक्शन जर वेगळ्या टेम्परेचरला मेंटेन केला, ओके, आणि हा जर जंक्शन एक कोल्ड एक हॉट मेंटेन केला तर या वायर मध्ये करंट निर्माण होतो. ओके. आणि तो करंट मेजर करण्यासाठी आपण ॲमीटर वापरू शकतो. सो विथ द हेल्प ऑफ ॲमीटर, ओके, तर आपण टेम्परेचर मेजर करू शकतो. तर डेल्टा टी इज प्रपोर्शनल टू डेल्टा ई. आणि इथं इलेक्ट्रिसिटीचा वापर केला जातो म्हणून ह्याला थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर्स म्हणतो. ओके. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर्स. तर लास्ट बट नॉट लिस्ट, तर हाय, व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर मेजर करण्यासाठी नॉन कॉन्टॅक्ट टाइप ऑफ थर्मोमीटर्स वापरतो, ज्याला आपण पायरोमीटर म्हणतो, ज्याला आपण पायरोमीटर, जुन्या काळात ह्याला पायरॅनोमीटर म्हणायचे. ओके. तर पायरोमीटर. आणि ह्याचं वर्किंग प्रिन्सिपल असतं, हे रेडिएशनच्या लॉवर वर्क करतात. तर टी इज, ओके, किंवा इथं ई म्हणजे रेट ऑफ इमिशन. तर हा रेट ऑफ इमिशन प्रपोर्शनल असतो टी टू द पॉवर 4 ला. या वर्किंग प्रिन्सिपलवर हा थर्मोमीटर काम करतो. ओके. तर हे व्हेरियस थर्मोमीटर्स आपल्या सिलेबसचा पार्ट आहे, ते शिकायचे आहे. ओके. तर एका एका थर्मोमीटर्स पासून आपण सुरुवात करूया. The very first thermometer we are going to study is liquid mercury thermometer. सगळ्यांना लक्षात येतंय, दिसतंय क्लिअर? आता काही कुठलेही प्रॉब्लेम नाहीत नेटवर्कचे वगैरे? अरे सगळ्यांना क्लिअर दिसतंय ना? सचिन, अनुष्का, आर्यन, ओके. चलो, रिकॉर्डिंग पण चालू आहे व्यवस्थित. तर पहिला थर्मोमीटर, द व्हेरी फर्स्ट थर्मोमीटर वी आर गोइंग टू स्टडी इज लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर. तर ह्या लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये, ओके, यूज केलं जाणारं लिक्विड आहे, ओके, used thermofluid used or thermoliquid used is mercury. Okay. Hg लिक्विड फॉर्म मधला Hg वापरला जातो. हा का वापरला जातो तर हा स्टँडर्ड थर्मोफ्ल्यूड आहे, स्टँडर्ड थर्मोफ्ल्यूड. ओके. हा स्टँडर्ड थर्मोफ्ल्यूड का आहे तर सगळ्या टेम्परेचर्सला हा समान एक्सपान्शन होतो. ओके. तर स्टँडर्ड थर्मोफ्ल्यूडचे काही कॅरेक्टरिस्टिक्स असतात. मी दुसऱ्या पेनला लिहितोय. ओके. कॅरेक्टरिस्टिक्स, याच्यावर क्वेश्चन्स येतात.
conceptual questions, characteristics of good thermofluid. तर कोणतंही मॅटर नाही वापरता येत थर्मोफ्लुइड म्हणून. तर गुड थर्मोफ्लुइड कोणता आणि बॅड थर्मोफ्लुइड कोणता हे वापरायला हे समजलं पाहिजे. जर आपण काल स्केल मध्ये शिकलं की पहिली स्केल हे वॉटर हे थर्मोफ्लुइड कन्सिडर करून आपण बनवली, पण त्या वॉटरचे काही लिमिटेशन्स आहेत. ते म्हणजे अनॉनमलस बिहेवियर, म्हणजे 0 to 4 डिग्री सेल्सिअस पर्यंत वॉटर डिस्टिंक्टली बिहेव करतं. वॉटरच्या एक्सपान्शनचे लॉज किंवा टेम्परेचर इज डिरेक्टली प्रोपोर्शनल टू लेंथ हा लॉ ते फॉलो करत नाहीये. म्हणजे सगळ्या टेम्परेचरला ते प्रॉपरली एक्सपांड, युनिफॉर्मली एक्सपांड होत नाहीये. म्हणून वॉटर रिप्लेस केलं गेलं मर्क्युरीनं. तर या मर्क्युरीमध्ये काय सद्गुण आहेत ज्याच्यामुळे वॉटर रिप्लेस केलं गेलं? तर पहिला सद्गुण आहे, तर मर्क्युरी कशी एक्सपांड होते? तर युनिफॉर्म एक्सपान्शन. मर्क्युरी shows uniform expansion for all temperature range. अरे कळतंय? सगळ्या टेम्परेचर रेंजवर मर्क्युरी समान एक्सपांड होतो. म्हणजेच काय? 0 to 1 डिग्री साठी जेवढा लेंथ वाढते, जेवढी लेंथ वाढते तेवढीच 100 to 101 साठी वाढते. तर कोणत्याही टेम्परेचर रेंजला तो मर्क्युरी इक्वल एक्सपान्शन, युनिफॉर्म एक्सपान्शन दाखवतो. म्हणून रीडिंग चुकण्याच्या शक्यता नसतात. दुसरा, तर ह्या मर्क्युरीचा स्पेसिफिक हीट तर हा स्पेसिफिक हीट मिनिमम असतो. हा स्पेसिफिक हीट मिनिमम असल्यामुळं, स्पेसिफिक हीट म्हणजे सी और एस, एमसीआरटी एस म्हणतं. आपण जनरली सी वापरतो बाकी सगळे बुक्स. तर हा स्पेसिफिक हीट मध्ये कमीत कमी असल्यामुळं काय होतं? तर हा क्यूचा फॉर्म्युला आहे, क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी किंवा एम सी टी. किंवा हा जर डी क्यू असेल तर हा डी टी, डी क्यू इज इक्वल टू एम सी डेल्टा टी. तर जर हा मोठा असेल तर याला अक्वायर करण्यातच जास्त हीट खर्च होईल. आणि मग हीटचं मेजरमेंट टेम्परेचर मध्ये कमीत कमी हीट कन्वर्ट होईल. आणि टेम्परेचर मेजरमेंट हे सेन्सिटिव्ह, थर्मोमीटरचे सेन्सिटिव्ह होणार नाही. जर हा कमी असेल तर सगळी हीट कशात जाईल? टेम्परेचर राईज करण्यात किंवा टेम्परेचर डिक्रीज करण्यात ती स्पेंड होईल. म्हणून हा स्पेसिफिक हीट मिनिमम हवा आहे. तर स्टँडर्ड थर्मोफ्लुइडची पहिली आणि मोस्ट इम्पॉर्टंट प्रॉपर्टी आहे की स्पेसिफिक हीट ऑफ थर्मोफ्लुइड, स्टँडर्ड थर्मोफ्लुइड शुड बी मिनिमम. तिसरी प्रॉपर्टी आहे ह्याची स्टँडर्ड थर्मोफ्लुइडची, ती म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी. तर थर्मल कंडक्टिव्हिटी शुड बी हायेस्ट. थर्मल कंडक्टिव्हिटी मस्ट बी मॅक्झिमम. तर ही हाय पाहिजे, मॅक्स म्हणा किंवा हाय म्हणा. तर ही थर्मल कंडक्टिव्हिटी काय आहे? पुढे आपण लॉ ऑफ कंडक्टिव्हिटी शिकणार आहोत. तर दिस इज रेट ऑफ हीट ट्रान्सफर डी क्यू बाय डी टी. आणि हा रेट ऑफ हीट ट्रान्सफर असतो के ए रेट ऑफ टेम्परेचर चेंज. और ह्यालाच आपण म्हणतो की थर्मो ग्रेडियंट, टेम्परेचर ग्रेडियंट, टेम्परेचर व्हेरिएशन विथ रिस्पेक्ट टू लेंथ. आपण फ्लुइड मेकॅनिक्स शिकताना हे ग्रेडियंट्स शिकले आहेत. तिकडे व्हेलॉसिटी ग्रेडियंट, न्यूटन्स लॉ ऑफ विस्कॉसिटी शिकताना शिकला. तर तसाच हा टेम्परेचर ग्रेडियंट आहे. आणि हा के म्हणजे थर्मल कंडक्टिव्हिटी. तर हा के जर कमी असेल तरच काय होईल? तर सगळी हीट या मटेरियल कडे जाईल. जर हा के मोठा असेल, हा के जर छोटा असेल
तर याची हीट ऍब्सॉर्प्शन कमी असतो आणि मग ती हीट जर इन्सर्टच झाली नाही, त्या फ्लुइडना ऍक्वायरच केली नाही, तर टेम्परेचर सेन्सिटिव्हली क्विकली मेजर करता येणार नाहीये. आणि या सगळ्या गोष्टींसाठी काय पाहिजे तर थर्मल कंडक्टिव्हिटी. पुढे आपण या टॉपिकचा एंड करणार आहोत हीट ट्रान्समिशन नावाच्या टॉपिकनी. तर हीट ट्रान्समिशन मध्ये ह्या के वर आपण एक दिवस एक लेक्चर अख्खा खर्च करतोय. तर तेव्हा ह्या के विषयी आणखी खूप इलॅबोरेशन होईल. तोपर्यंत लक्षात ठेवा की हा के कसा पाहिजे तर के हा मॅक्झिमम पाहिजे. तर ह्या तिन्ही स्टँडर्ड प्रॉपर्टीज या मर्क्युरी मध्ये असतात, वॉटर मध्ये नसतात. ओके, ऑल दिस 3 प्रॉपर्टीज मर्क्युरी possesses. या सगळ्या प्रॉपर्टीज मर्क्युरी मध्ये असतात. सो मर्क्युरी इज स्टँडर्ड थर्मोफ्लुइड. म्हणून मर्क्युरी स्टँडर्ड थर्मोफ्लुइड म्हणून ऍक्सेप्ट केलं जातं. तर वॉटरच्या अनॉनमलस बिहेवियर नुसार किंवा कारणामुळे के अनॉनमलस बिहेवियर. आता ह्या अनॉनमलस बिहेवियर बरोबरच इतर काही दोष पण आहेत. वॉटरचा स्पेसिफिक हीट खूप हाय असतो. ओके, तर तो पुढे शिकणार आहोत आपण. 4.18 किलो जूल्स पर केजी केल्व्हिन असतो. तर एक तर वॉटरचा स्पेसिफिक हीट खूप हाय आहे आणि दुसरा म्हणजे वॉटर युनिफॉर्म एक्सपान्शन होत नाही. तर 0 to 4 डिग्री पर्यंत ओके जो हा लॉ आहे, लॉ ऑफ थर्मल एक्सपान्शन, तर तो वॉटर फॉलो करत नाहीये, याचा रिव्हर्स फॉलो करतो. म्हणून वॉटर स्टँडर्ड थर्मोफ्लुइड होत नाही. ओके, तर स्टँडर्ड थर्मोफ्लुइड कळला की तर मर्क्युरी एक स्टँडर्ड थर्मोफ्लुइड आहे. तर कोणताही थर्मोमीटर शिकताना त्या थर्मोमीटरच्या काही प्रॉपर्टीज लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तर कोणत्या प्रॉपर्टीज लक्षात ठेवायच्या आहेत तर या थर्मोमीटरनं मिनिमम टेम्परेचर आपण किती मेजर करू शकतो. ओके, तर लोवेस्ट टेम्परेचर. ओके, तर लोवेस्ट टेम्परेचर मेजर. तर या मर्क्युरी थर्मोमीटरनी लोवेस्ट टेम्परेचर आपण मेजर करू शकतो ते म्हणजे -50 डिग्री सेल्सिअस. तर हा -50 डिग्री सेल्सिअसच का, यापेक्षा कमी का नाही तर मर्क्युरीचा फ्रीजिंग पॉइंट असतो तो 54 डिग्री सेल्सिअस. जर ह्या फ्रीजिंग पॉइंटला गेला तर काय होईल. ओके, तर या कंटेनर मधला फ्लुइड ओके ब्रेक होईल, कंटेनर ब्रेक होईल. अरे लक्षात येतं. आणि हा कंटेनर ब्रेक होऊ नये म्हणून काय केलं जाईल. ओके, तर तो फ्रीज होऊ नाही द्यायला हवाय. ओके, मग फ्रीजिंग टेम्परेचर पेक्षा जास्त म्हणून -50 डिग्री सेंटीग्रेड हे मिनिमम टेम्परेचर ओके मेंटेन केलं जातं जे मर्क्युरी थर्मोमीटर मेजर करू शकेल. तर हायेस्ट टेम्परेचर ओके, the max temperature measured with mercury temperature, mercury thermometer is plus 350 degree Celsius. ओके, तर हे एवढंच का तर मर्क्युरीचा बॉइलिंग टेम्परेचर असतो 353 डिग्री सेल्सिअस. जर त्या बॉइलिंग टेम्परेचर पर्यंत मर्क्युरी गेला तर बॉइल होऊन ही ट्यूब फुटू शकते. आणि ह्या थर्मोमीटरची आपल्याला लॉंगेव्हिटी म्हणजे खूप दिवस वापर करायचा आहे. तर ही ट्यूब फुटण्यापासून आपण वाचवली पाहिजे. म्हणून आपण 353 डिग्री सेल्सिअस पेक्षा मॅक्स टेम्परेचर हे कमी मेंटेन केलं पाहिजे. सो वी से दॅट दिस इज द रेंज ऑफ मर्क्युरी थर्मोमीटर. ओके, ह्याला आपण काय म्हणूया रेंज ऑफ थर्मोमीटर, मर्क्युरी थर्मोमीटर. तर मिनिमम टेम्परेचर मेजरेबल is -50 degree Celsius. Maximum temperature measurable is -350 degree Celsius. पण या थर्मोमीटर मध्ये जर काही स्टँडर्ड फ्लुइड्स ओके जर नायट्रोजन ऍड केला, लिक्विड नायट्रोजन ऍड केला, इफ N2 is added तर लोअर टेम्परेचर वर काही फरक पडत नाहीये.
लोअर टेम्परेचर तेवढंच राहतं, पण हायर टेम्परेचर, ओके, तर लोअर टेम्परेचर तेवढंच राहतं -50 डिग्री सेल्सिअस, पण हे हाय टेम्परेचर मात्र ओके 200 डिग्री सेल्सिअसने वाढतं, ओके, +200 डिग्री सेल्सिअस, आणि हे 550 डिग्री सेल्सिअस पर्यंत वाढतं. म्हणजे 200 डिग्रीना रेंज जर लिक्विड मर्क्युरी ऍड केला, या मर्क्युरी मध्ये लिक्विड नायट्रोजन जर ऍड केला तर 200 डिग्री सेल्सिअसनी ओके हाय रेंज मर्क्युरी थर्मोमीटरची वाढवता येते. अरे समजतंय? ओके, पुढे तर रेंज कळला, ओके, तर वर्किंग फॉर्म्युला आणि वर्किंग प्रिन्सिपल. तर याचं वर्किंग प्रिन्सिपल काय असेल, तर आपण ओके स्टार्टच याच्या वर्किंग प्रिन्सिपलनी केली होती. ओके, तर थर्मोमीटर्स चे बेसिक समजून घेताना वर्किंग प्रिन्सिपल ऑफ मर्क्युरी थर्मोमीटर इज टेम्परेचर चेंजेस प्रोपोर्शनल टू लेंथ, और टेम्परेचर इज फंक्शन ऑफ लेंथ. ओके, मग वर्किंग फॉर्म्युला येतो. ओके, तर वर्किंग फॉर्म्युला किंवा ऑपरेटिंग फॉर्म्युला T इज इक्वल टू L मायनस L नॉट, L मायनस L नॉट अपॉन L 100 मायनस L नॉट इंटू 100. आणि हा फॉर्म्युला एकदा प्रॉपरली समजून घ्या, कुठून आला, कसा आला. तर इथं प्रत्येक टर्म काय आहे, तर हा L हा टेम्परेचर आहे रिलेटेड टू T, म्हणजे टेम्परेचर T मेजर करताना हा थर्मोफ्ल्यूड ओके किती वर गेला, तर त्या रिलेटेड जी या स्केलनं मेजर केलेली लेंथ आहे ती लेंथ म्हणजे ही L. तर हा L नॉट आहे लोअर लिमिट. ओके, तर इथं मर्क्युरी थर्मोमीटरला हा लोअर लिमिट काय असतो, तर -50 डिग्री सेल्सिअस. तर जो आपण सेल्सिअस स्केल काल कन्सिडर केला होता तर त्याला लोअर लिमिट काय असतो 0. हायेस्ट लिमिट सेल्सिअस स्केलला काय असतो, तर 100. हा L 100 म्हणजे हायेस्ट लिमिट. तर L नॉट इज द लोअर लिमिट, L नॉट इज द लोअर लिमिट, L 100 is the okay highest temperature measured or highest limit. okay, तर हे लोअर लिमिट ओके अप्पर लिमिट, हायेस्ट लिमिट किंवा अप्पर लिमिट म्हणू शकता. तर लोअर लिमिट आणि अप्पर लिमिट समजले आहेत. आणि मग काय L हा काय असतो, तर L इज प्रपोर्शनल लेंथ, L इज proportional length to temperature, proportional length to temperature. तर टेम्परेचरला प्रोपोर्शनल असणारी लेंथ म्हणजे L. अरे समजतं, कळतंय, काही कन्फ्युजन नाही ना, बोला. तर हा वर्किंग फॉर्म्युला, वर्किंग के इक्वेशनचं खूप सारं काम पडतं. आलेले क्वेश्चन्स या वर्किंग इक्वेशन वर रेंज वर विचारले जातात. ओके, तर कळलंय की मर्क्युरी लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर हा स्टँडर्ड थर्मोमीटर का असतो, त्यांनी वॉटरला रिप्लेस का केलं, वॉटर थर्मोमीटरला किंवा सेल्सिअस थर्मोमीटरला रिप्लेस का केलं, तर तो युनिफॉर्म एक्सपांड होतो. ओके, त्याचं थर्मल कंडक्टिव्हिटी ओके आणि स्पेसिफिक हीट या संदर्भात पण आपण इन्फॉर्मेशन मिळवल्या. ओके, तर आपण आता दुसरा थर्मोमीटर शिकूया. तर सेकंड थर्मोमीटर वी आर गोइंग टू लर्न इज रेजिस्टन्स थर्मोमीटर. रेजिस्टन्स थर्मोमीटर. तर नावाप्रमाणेच हा अशा मटेरियल पासून बनवला जातो की ज्या मटेरियल्स मध्ये रेजिस्टन्स हा टेम्परेचर प्रमाणे बदलतो. ओके, पुढे 12th मध्ये तुम्ही एक टॉपिक शिकणार आहात करंट इलेक्ट्रिसिटी, तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी खूप क्लिअर होतील. ओके, तर ज्याला आपण ओहम्स लॉ शिकलाय तुम्ही लोअर स्टँडर्ड मध्ये, तर ओहम्स लॉ फॉलो करणाऱ्या मटेरियल्स मध्ये ओके हे ऑब्झर्व झालंय
की टेम्परेचर व्हॅरीज विथ रेजिस्टन्स. तर ह्याचा वर्किंग प्रिन्सिपल असतो टेम्परेचर इज फंक्शन ऑफ रेजिस्टन्स. ओके, आणि हे सगळ्या मेटलच्या बाबतीत घडतं, पण काही मेटलच्या बाबतीमध्ये हे लिमिटेड घडतं. तर असा एक मेटल आहे ज्याला आपण प्लॅटिनम म्हणतो. ओके, तर ह्या प्लॅटिनमच्या बाबतीमध्ये अक्रॉस द लार्ज रेंज काय घडतं, तर टेम्परेचर इज प्रपोर्शनल टू रेजिस्टन्स. आणि म्हणून मग वर्किंग लॉ काय येईल? तर वर्किंग फॉर्म्युला मागच्या फॉर्म्युला सारखाच तुम्ही लिहू शकता. तर हा वर्किंग फॉर्म्युला असेल तर टीला एक प्रपोर्शनल आर असेल, तिकडे जसं टीला प्रपोर्शनल एल होता. एक मिनिमम लिमिट असेल किंवा लो लिमिट असेल, एक हाय लिमिट असेल ज्याला तुम्ही R100 म्हणाल, एक परत लो लिमिट असेल आणि इंटू 100 वुड बी द वर्किंग फॉर्म्युला फॉर मेजरमेंट ऑफ टेम्परेचर. आणि इथं या प्लॅटिनम मध्ये असं आढळलं की प्लॅटिनमचा, मी एक फक्त एक्झाम्पल घेतोय. तर ते एक्झॅक्ट ऍज इट इज कन्सिडर करू नका. सपोज जर प्लॅटिनमचा एखादा रॉड किंवा प्लॅटिनमच्या वायरला 10 डिग्री सेल्सिअस वर मेंटेन केला आणि तेव्हा जर सपोज 1 ओहम एवढा त्याचा रेजिस्टन्स असेल आणि हा टेम्परेचर जर 20 डिग्री सेल्सिअस पर्यंत इन्क्रीज केला आणि हा रेजिस्टन्स 2 ओहम होत असेल, तर तुम्ही ऑब्विसली म्हणू शकता की 30 डिग्रीला हा 3 ओहम होईल, 40 डिग्रीला हा 4 ओहम होईल. आणि याच्यामधली इन्क्रीमेंट आणि टेम्परेचर मधली इन्क्रीमेंट याच्यामध्ये एक टिपिकल रिलेशनशिप फॉलो होते, ते तुम्हाला कळेल. अरे लक्षात येतं. ह्याला आपण रेजिस्टन्स थर्मोमीटर का म्हणतो? अरे कळतंय? आता ह्या रेजिस्टन्स थर्मोमीटरची रेंज आपण थर्मोमीटर्स मध्ये काय लक्षात ठेवतोय, तर मोस्ट ऑफ द सगळ्या थर्मोमीटर्स मध्ये नाही, काही थर्मोमीटरला लिमिटेशन्स असतात रेंज समजून घ्यायला. तर या थर्मोमीटरची रेंज काय असेल बोला? तर या थर्मोमीटरचा लो लिमिट असतो लो लिमिट किंवा लो टेम्परेचर इज 200 डिग्री सेल्सिअस. तर याचा हायेस्ट टेम्परेचर असतो हाय लिमिट, लोअर लिमिट, आणि ह्याला हाय लिमिट किंवा अप्पर लिमिट म्हणू शकता. लोअर लिमिट आणि हा अप्पर लिमिट. तर अप्पर लिमिट असतो याचा 1200 डिग्री सेल्सिअस. तर तुम्हाला टेम्परेचर या रेंज मधले मेजर करायचे असतील तर आता प्रॉब्लेम्स होते तिकडे कशामध्ये? लिक्विड थर्मोमीटर्स मध्ये. लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर मध्ये 350 डिग्री सेल्सिअस पेक्षा वरचे टेम्परेचर मेजर करता येत नव्हते. तर त्याच्या वरचे 1200 पर्यंतचे टेम्परेचर तिथं या थर्मोमीटरनं मेजर करता येतील. अरे समजतंय? लक्षात आला हा थर्मोमीटर? तर इथं प्लॅटिनम हा ओनली स्टँडर्ड मटेरियल आहे की जो अक्रॉस द लार्जर रेंज, ज्याचा रेजिस्टन्स हा टेम्परेचर प्रमाणे व्हॅरी होतो. इफ वी इन्क्रीज टेम्परेचर, रेजिस्टन्स इज इन्क्रीज्ड अँड वाईस वर्सा. म्हणून या प्लॅटिनमला आपण स्टँडर्ड थर्मोमेट्रिक मटेरियल म्हणतो. तर चला सेकंड थर्मोमीटर आपण शिकला, प्लॅटिनम थर्मोमीटर, प्लॅटिनम रेजिस्टन्स थर्मोमीटर. आपण थर्ड थर्मोमीटर शिकतोय ज्याला आपण म्हणतोय आयडियल गॅस थर्मोमीटर. आयडियल गॅस थर्मोमीटर, आयडियल गॅस थर्मोमीटर्स. आणि ह्या आयडियल गॅस थर्मोमीटर मध्ये असं ऑब्झर्व झालंय किंवा आपण थर्मोडायनामिक्स मध्ये शिकतोय 3 बेसिक थर्मोडायनामिक प्रॉपर्टीज. तर 3
बेसिक थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज असतात कोणत्याही मॅटरच्या किंवा पर्टिक्युलरली गॅसेसच्या. तर 3 बेसिक थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज. पुढे आपण थर्मल फिजिक्स शिकतोय. तर या थर्मल फिजिक्स मधला लास्ट टॉपिक आपण थर्मोडायनॅमिक शिकतोय. तर या 3 बेसिक थर्मोडायनॅमिक प्रॉपर्टीज असतात कोणत्याही मटेरियलच्या किंवा पर्टिक्युलरली गॅसच्या. कोणत्या गॅसच्या? तर आयडियल गॅसच्या, स्टँडर्ड गॅसच्या. ऑफ आयडियल गॅस आर प्रेशर, व्हॉल्यूम अँड टेम्परेचर. प्रेशर, व्हॉल्यूम आणि टेम्परेचर ह्या 3 प्राइम किंवा बेसिक प्रॉपर्टीज असतात. ओके. तर याच्यापैकी कोणतीही एक प्रॉपर्टी जर कॉन्स्टंट ठेवली, सपोज फॉर कॉन्स्टंट व्ही व्हॉल्यूम, काय होईल? प्रेशर, टेम्परेचर व्हॅरीज प्रपोर्शनल टू प्रेशर. अरे व्ही कॉन्स्टंट आहे म्हणून टेम्परेचर कसा व्हॅरी होईल? प्रेशरला प्रपोर्शनल व्हॅरी होईल. ओके, लक्षात येतं? पुढे म्हणून याला आपण काय म्हणतो? तिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट ठेवला. या बेसिसवर काम करणारा या आयडियल थर्मोमीटरचा टाईप म्हणजे कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर. जिथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट असतो, ओके, त्या थर्मोमीटरला म्हणतो आपण कॉन्स्टंट व्हॉल्यूम आयडियल गॅस थर्मोमीटर. आयडियल गॅस थर्मोमीटर. आता इथं व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो. या 3 प्रॉपर्टी पैकी एक जर प्रॉपर्टी कॉन्स्टंट राहत असेल, इथे जर व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहत असेल, व्हॉल्यूम इज इक्वल टू कॉन्स्टंट किंवा ऍट व्हॉल्यूम इक्वल टू कॉन्स्टंट, टेम्परेचर चेंजेस proportional to pressure or temperature is function of pressure. इथं ऑपरेटिंग फॉर्म्युला येतो. ओके, मागच्या प्रमाणात ऑपरेटिंग फॉर्म्युला काय लिहू शकाल? तर तिथे एक रिलेटेड टेम्परेचर असेल. ओके, तर ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी एक टिपिकल प्रेशर येईल प्रपोर्शनेट असा. आणि इथं प्रेशर मेजरिंग इक्विपमेंट्स म्हणजे प्रेशर गेज आपण टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरतोय. ओके, तर हा प्रेशर मायनस द लोअर लिमिट. ओके, दिस इज द अप्पर लिमिट P100 मायनस लोअर लिमिट इंटू 100. अरे समजतंय हे फॉर्म्युले कसे डिराईव्ह होतात? ओके, तर P मायनस P0 बाय P100 मायनस P0 इंटू 100. ओके, तर P0 आणि P काय आहेत? ओके, तर P हा प्रपोर्शनेट प्रेशर आहे. ओके, प्रपोर्शनेट प्रेशर. पुढे P100 हा अप्पर लिमिट आहे, मॅक्स प्रेशर. ओके, तर अप्पर लिमिट. P0 काय आहे? तर लोअर लिमिट. ओके, तर मिनिमम टेम्परेचर आणि मिनिमम प्रेशर. ओके, तर या प्रेशरला मिनिमम टेम्परेचर मिळतो. ओके, प्रत्येक प्रेशर गेजला एक मिनिमम प्रेशर लिमिट असेल 0 वगैरे सारखा आणि एक मॅक्झिमम लिमिट असेल. अरे समजतं हे? तर मिनिमम आणि मॅक्झिमम लिमिटचा अंदाज येतोय. ओके, तर हा फॉर्म्युला पण कळतोय. पुढे ओके, हे लिहून झालंय. तर ऑब्विसली प्रेशर मेजर करणारा डिव्हाइस म्हणजे प्रेशर गेज. मग या थर्मोमीटर मध्ये टेम्परेचर मेजर करण्यासाठी आपण कशाचा वापर करतोय? प्रेशर गेजचा. ओके, तर पुढे व्हॉल्यूम्स आपण लिटर मध्ये मेजर करतो. ओके, तर लिटर गेज किंवा व्हॉल्यूम गेज जर वापरत असू, ओके, तर तिथं काय असेल? तर दुसऱ्या टाईपचा कॉन्स्टंट प्रेशर आयडियल गॅस थर्मोमीटर वापरत असू. आयडियल गॅस थर्मोमीटर, दिस इज सेकंड टाइप ऑफ आयडियल गॅस थर्मोमीटर. तर इथं काय होतं? व्हॉल्यूम कॉन्स्टंट राहतो ऍट कॉन्स्टंट व्हॉल्यूम, सॉरी ऍट प्रेशर कॉन्स्टंट, ऍट कॉन्स्टंट प्रेशर. ओके, जर काय असेल रे?
तर P इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल, P इज इक्वल टू कॉन्स्टंट असेल तर काय कराल? ओके, तर टेम्परेचर व्हॅरीज विथ व्हॉल्यूम आणि मग इथं काय येईल? तर टेम्परेचर T इज इक्वल टू V मायनस V0 बाय V100 minus V0 into 100. Okay, where V0 and V100 are lower and upper limits respectively. The V0 का इथं lower limit or lower, okay, readings, lowest readings which we can measure, lowest value with respect to which lowest temperature you can get. V100 काय? तर अप्पर लिमिट म्हणजे मॅक्झिमम, ओके, व्हॉल्यूम. तो व्हॉल्यूम मीटर जो मॅक्झिमम व्हॉल्यूम दाखवतो तर याला जे रिस्पेक्टिव्ह टेम्परेचर येईल ते मॅक्स टेम्परेचर असेल. ओके, आणि टी हा कशाला प्रपोर्शनल असतो? व्हॉल्यूमला. तर हा व्हॉल्यूम टीच्या प्रपोर्शनेट असणारा. ओके, अरे हे समजतायत? हे फॉर्म्युले कसे आले कळतायत ना? नॅचरली कळायला हवे. तर चलो, हे दोन्हीही थर्मोमीटर शिकले तुम्ही. हे आयडियल गॅसचे दोन टाइप्स आहेत. या थर्मोमीटरचं एक वैशिष्ट्य आहे, हे कुठेही तुम्हाला आजूबाजूला, ओके, वापरात दिसत नाही. हे कुठं दिसतात? जिथं सेन्सिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर आहे. ओके, जिथं सेन्सिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट आहे. जर समजून घ्यायचंय कुठं वापरतात हे, तर यांचं सिग्निफिकन्स काय आहे, याचा इम्पॉर्टन्स काय आहे, तर जिथं ते सिग्निफिकन्स, यांचं इम्पॉर्टन्स ते म्हणजे व्हेरी व्हेरी सेन्सिटिव्ह आहेत. हे खूप सेन्सिटिव्ह आहेत. जिथं सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे, जिथं सेन्सिटिव्हिटी खूप जास्त आहे तिथं हे आयडियल गॅस थर्मोमीटर्स वापरतात. अरे कळतं? जिथं सेन्सिटिव्हिटी जास्त म्हणजे काय? तर तुम्ही बघताय की एखादा गॅस जर घेतला आणि त्याचं जर टेम्परेचर वाढवलं, ओके, तर टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअस मधून वाढवलं तर तो गॅस खूप सारा एक्सपांड होतो. त्या गॅसचं व्हॉल्यूम खूप क्विकली वाढतं. विदिन नो टाइम तो गॅस एक्सपांड होतो. म्हणजेच हा सगळ्यात सेन्सिटिव्ह आहे, ताबडतोब एक्सपान्शन, ओके, देणारा आहे. ओके, म्हणजे सगळ्यात लवकर रिडिंग. आता मर्क्युरी सारखा फ्लुइड, ओके, ते टेम्परेचर अक्वायर करण्याला वेळ घेतो. तर तुम्ही बघितलंय की काखेत, ओके, जिभेखाली वगैरे तो थर्मोमीटर ठेवला जातो, मर्क्युरी थर्मोमीटर, आणि आपल्याला काही वेळ थांबावं लागतं. ओके, तर इथे सिग्निफिकंट काय, ह्याचा सिग्निफिकन्स काय? हे खूप खूप सेन्सिटिव्ह आहे. जिचं सेन्सिटिव्हिटी खूप इम्पॉर्टंट पॅरामीटर असतो. होतं काय वास्तवात? तुम्ही लिक्विड मर्क्युरी थर्मोमीटर्स बघताय, डॉक्टरकडे गेलात फिवर मेजर करायला, तर तो जिभेखाली काखेत ते थर्मोमीटर खूप वेळ ठेवावा लागतो. तेव्हा कुठं तुम्हाला प्रॉपर रिडिंग मिळतात, प्रॉपर फिवर मेजर केला जातो, प्रॉपर टेम्परेचर मेजर केला जातो. पण हा थर्मोमीटर एवढा क्विकली टेम्परेचर मेजर करतो का? तर इथं गॅसेस वापरतो आपण, आणि गॅसेस हे खूप स्टँडर्ड फ्लुइड आहेत. दे क्विकली एक्सपांड्स विथ ॲक्विजिशन ऑफ टेम्परेचर अडॉप्ट करून ते गॅसेस, ओके, किंवा हीट ऍब्सॉर्ब करून ते गॅसेस ताबडतोब एक्सपांड होतात. म्हणून जिथं सेन्सिटिव्हिटी हा मेजर क्रायटेरिया आहे, तर तिथं आपण हा थर्मोमीटर वापरतो. ओके, समजतं? कुठं हा थर्मोमीटर वापरला जातो कळतंय? पुढे हा सर्रास आपल्या आजूबाजूला का दिसत नाही? तर हे एक्सपान्शन अनलिमिटेड होतं, खूप सारं होतं. मग जर हा थर्मोमीटर जनरल लाईफ मध्ये वापरायचा ठरवला, एखाद्या लॅबोरेटरीमध्ये, एखाद्या हॉस्पिटलमध्ये, तर हा थर्मोमीटर केवढा वापरावा लागेल? काही मीटर साईजचा, ते 10 मीटर, 20 मीटर, 30 मीटर, ओके, की जे लॅबोरेटरीच्या हाईट पेक्षा मोठ्या साईजचा होऊ शकेल. आणि म्हणून हा इन जनरल, ओके, रुटीन प्रॅक्टिस मध्ये नसतो. ओके, आपल्या आजूबाजूला दिसत नाहीये. अरे कळतंय? ओके, याचं इम्पॉर्टन्स काय आहे कळलं
की सेन्सिटिव्हिटी हा ह्याचा पॉझिटिव्ह पॉइंट आहे. याचा निगेटिव्ह पॉइंट काय, हा ओव्हर एक्सपांड होतो आणि त्या ओव्हर एक्सपान्शन मुळे मेजरेबल लेंथ ओके ह्या कॉलम मधल्या खूप खूप ओके लार्ज असतात आणि तेवढ्या मेजर लेंथ हे आपल्या लिमिटेड साईजच्या लॅबोरेटरीज मध्ये, हॉस्पिटल्स मध्ये वगैरे वापरता येणं शक्य नाहीये. ओके, म्हणून हा वापरला जात नाही. ओके, तर आयडियल गॅस थर्मोमीटर. चौथा थर्मोमीटर आपण शिकतोय तर तो म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. तर चौथा थर्मोमीटर आपण शिकतोय तो म्हणजे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. ओके, तर या थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर मध्ये आपण काय करतो, दोन वायर घेतो. ओके, डिस्टिंक्ट मेटलच्या 2 वायर्स घेतल्या जातात. ओके, 2 वायर्स और स्ट्रिप्स. 2 वायर्स और स्ट्रिप्स ऑफ डिसिमिलर मेटल्स. डिसिमिलर मेटल्स. 2 वायर्स ओके वापरल्या जातात डिसिमिलर मेटलच्या. सपोज ओके एक 2 वेगवेगळ्या इंकनी हे करतोय, लोकेट करतोय. तर एक ओके हा वायर आहे, तर दुसरा हा वायर आहे. ओके, तर हे 2 डिसिमिलर मेटलची आहेत. सपोज हा कॉपरचा आहे तर हा ॲल्युमिनियमचा आहे. तर त्याच्यापैकी एक एंड जर कोल्ड मेंटेन केला, आता कोल्ड मेंटेन करण्यासाठी इथं आपण काय करूया, तर एखादा असा सोल्युशन ओके यूज करूया. इथं काय ब्राईन आहे, आईस. हा काय आहे, तर आईस. अरे लक्षात येतं, हा सोल्युशन काय आहे, तर आईस आणि सॉल्ट. ओके, जसं तुम्ही बघताय आईस्क्रीम पार्लर्स वगैरे किंवा हे बाहेर आईस्क्रीमचे जे गाडे घेऊन फिरतात, तर ते आईस आणि सॉल्ट ह्यालाच आपण काय म्हणतो, ब्राईन सोल्युशन. तर ह्या ब्राईन सोल्युशन मध्ये जे आईसचं 0 डिग्री सेल्सिअस टेम्परेचर असतं तर ते कमी होऊन -20, -30, काही वेळा -40 डिग्री सेल्सिअस पर्यंत होतं. ओके, तर ब्राईन सोल्युशन मुळे हा एंड लो टेम्परेचरला मेंटेन केला. एक जंक्शन J1 जंक्शन हा लो टेम्परेचरला मेंटेन करायचा, तर दुसरा जंक्शन हा हॉट टेम्परेचरला जर मेंटेन केला. हा जर इथं तुम्ही बॉइलिंग वॉटर वापरलं, ओके इथं काय वापरलं, तर बॉइलिंग वॉटर, तर ऑब्विसली बॉइलिंग वॉटरचं टेम्परेचर जास्त आहे. मग हा J2 जंक्शन हॉट मेंटेन करताय, J1 जंक्शन कोल्ड मेंटेन करता. तर एक वायर एक जंक्शन कोल्ड, एक जंक्शन जर हॉट मेंटेन केला तर सीबॅक सांगतो. ओके, तर सीबॅक ओके, तर सीबॅक्स इफेक्ट नावाच्या बेसिक प्रिन्सिपलवर हे काम करतात. आणि सीबॅकला एक्सपेरिमेंट करताना असं ऑब्झर्व झालं की जर असे डिसिमिलर वायरचे जंक्शन किंवा डिसिमिलर मेटल वायरचे जंक्शन 2 डिफरंट टेम्परेचरला मेंटेन केले तर ह्यांच्यामधून ऑटोमॅटिकली इलेक्ट्रिसिटी जनरेट व्हायला लागते. ओके, आणि ती इलेक्ट्रिसिटी म्हणजे EMF हा या टेम्परेचर डिफरन्सशी प्रपोर्शनेट असतो. ह्याच्यापैकी जर एक टेम्परेचर कोणतंही फिक्स ठेवलं, ओके समजा हा टेम्परेचर जर फिक्स ठेवला, ओके सतत हा थर्मोमीटर या टेम्परेचरला मेंटेन केला आणि हा टेम्परेचर ओपन ठेवला, तर हा जंक्शन कुठेही तुम्ही वापरू शकता जे टेम्परेचर मेजर करायचंय त्यासाठी. लक्षात येतं. आणि मग तिथं तुम्हाला हा लॉ फॉलो होतो. ई म्हणजे व्होल्टेज. तर विथ रिलेटेड व्होल्टमीटर or ammeter you can measure the temperature of unknown junction. Temperature with the लेफ्ट जंक्शन. एक तर जंक्शनचं टेम्परेचर तुम्ही एक टिपिकल फिक्स केलंय, दुसऱ्याला जर अननोन टेम्परेचर मेंटेन केला
तर तो जिथं जिथं टेम्परेचर मेजर करायचा आहे तिथं टच केला जातो आणि मग ते टेम्परेचर मेजर करण्यासाठी हा फॉर्म्युला वापरला जातो. तर ऑब्व्हियसली इथं ऑपरेटिंग फॉर्म्युला काय येईल? तर ऑपरेटिंग फॉर्म्युला वुड बी E मायनस E0 अपॉन E100 मायनस E0 इंटू 100. आता E0 आणि E100 काय असतील? तर रिस्पेक्टिव्हली हे लोअर आणि अप्पर लिमिट्स असतील. अरे समजतंय? ओके, याचं वर्किंग कळलं. ओके, हा कोणत्या प्रिन्सिपलवर काम करतोय कळलं? तर सिबॅक्स प्रिन्सिपलवर. सिबॅकनी हे ऑब्झर्व केलं, एक्सपेरिमेंटली प्रूव्ह केलं की दोन डिसिमिलर मेटल्स जर आपण दोन डिफरंट टेम्परेचर्सला मेंटेन केले तर त्यांच्यामधनं करंट प्रवाहित व्हायला लागतात आणि करंट मेजर करणारे डिव्हाइसेस म्हणजे एमिटर किंवा त्यांच्यामधला पोटेन्शियल डिफरन्स मेजर करणारे डिव्हाइसेस म्हणजेच व्होल्टमीटर. तर विथ द हेल्प ऑफ एमिटर और व्होल्टमीटर वी कॅन मेजर दिस टेम्परेचर. याच्यापैकी कोणताही एक. आता जर लो टेम्परेचर्स मेजर करण्यासाठी वापरायचे आहेत तर हा हॉट फिक्स केला जातो आणि लो टेम्परेचर आपण लो एंड आपण लो टेम्परेचर मेजर करण्यासाठी वापरू शकतो. तर जर हाय टेम्परेचर मेजर करायचे तर लो फिक्स केला जातो आणि हाय ओपन टू मेजर करण्यासाठी वापरला जातो. ओके, याचं नाव थर्मो इलेक्ट्रिक का आहे? तर हा टेम्परेचर डिफरन्स मुळे, थर्मो डिफरन्स मुळे इलेक्ट्रिसिटी जनरेशन या कन्सेप्टवर काम करतो, म्हणून याचं नाव आहे थर्मो इलेक्ट्रिक थर्मोमीटर. अरे लक्षात येतंय सगळ्यांना? समजतंय ना? अरे सगळे जागे आहेत ना? रिस्पॉन्ड जर करत नसाल तर मी लेक्चर सस्पेंड करतोय. रिस्पॉन्ड करा. ओके, सगळ्यांना समजतंय ना रे? अरे मग बोलायला काय चाललंय? आपण ऑनलाईन लेक्चर घेतोय, ऑफलाईन मध्ये बघू शकतो आपण, पण या ऑनलाईन मध्ये हे सगळे रेस्ट्रिक्शन्स आहेत. तर कॅमेरे ओपन करून किंवा कॅमेरे बंद करून कुणीही काहीही करत बसतो. ओके, आणि या सगळ्यांचा परिणाम मोठ्या प्रमाणावर रिझल्ट डाऊन होण्यात होतोय. ओके, तर चला थर्मो प्रॉपर्टीज. आणि आपण आता लास्ट थर्मोमीटर शिकूया. तर त्या लास्ट थर्मोमीटरचं नाव आहे पायरोमीटर. पायरोमीटर. ओके, तर ह्या पायरोमीटरचा वापर आपण टू मेजर व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर करतो. मग बाकीचे बघितले थर्मोमीटर्स तर त्यांचे टेम्परेचर हे काय 1200-1300 डिग्रीच्या वर आपण जाऊ शकत नाही. तर टू मेजर व्हेरी व्हेरी हाय टेम्परेचर्स लाईक द टेम्परेचर ऑफ सरफेस ऑफ सन मेजर करायचा आहे. वेल्डिंग रॉडचं टेम्परेचर ऍट द टाइम ऑफ वेल्डिंग मेजर करायचं आहे. ओके, तर मोल्टन मेटल्सचे टेम्परेचर मेजर करायचे आहे. तर हा पायरोमीटर वापरला जातो. टू मेजर हाय टेम्परेचर वी यूज पायरोमीटर. ह्या पायरोमीटरचं वर्किंग प्रिन्सिपल आहे स्टीफन्स लॉ. आणि हा स्टीफन्स लॉ काय सांगतो? तर स्टीफन्स लॉ तर रेट ऑफ इमिशन. ओके, तर एखादी हॉट बॉडी आपल्यातनं इलेक्ट्रोमॅग्नेटिक इमिशन करते. हीट ऑटोमॅटिकली वेव्हच्या फॉर्म मध्ये इमिट करते आणि तो रेट ऑफ इमिशन हा त्या बॉडीच्या टेम्परेचरच्या 4th पॉवरला प्रपोर्शनल असतो. तर आपल्याला टेम्परेचर मेजर करायचं आहे म्हणून आपण काय करूया? तर हा ई इकडे घेऊन जाऊयात. मग हा ईचा पॉवर काय होईल? 1 to the power 4 होईल. आणि मग आपल्याकडे ऑपरेटिंग फॉर्म्युला काय येईल? तर ऑपरेटिंग इक्वेशन और ऑपरेटिंग फॉर्म्युला तर आपण मागे डिराईव्ह करत आलो. इथं ई टू द पॉवर 1/4 मायनस E0 टू द पॉवर 1/4 अपॉन E100 टू द पॉवर 1/4 मायनस E0 टू द पॉवर 1/4 इंटू 100.
आणि हे E100 E0 काय आहेत हे समजतंय? अरे लक्षात येतंय ना? हे तर E0 इज द लोअर लिमिट. ओके, दिस इज लोअर लिमिट. E100 is the upper limit. अरे कळतं? तर E100 is the upper limit. ओके, काही कन्फ्युजन नाही. तर लोअर लिमिट माहिती आहे, अप्पर लिमिट माहिती आहे. ओके, काही कन्फ्युजन नाही आहे. आणि हा प्रपोर्शनेट लिमिट. ओके, ओके, या टी ला प्रपोर्शनल इमिशन रेट. ओके, तर त्याचं लिमिट समजतंय? ओके, तर या फॉर्म्युल्याने आपण ओके टेम्परेचर मेजर करू शकू. आता इथं एकतर रेंज आणि हा ओनली द थर्मोमीटर आहे. कसा? तर हा नॉन कॉन्टॅक्ट टाईप थर्मोमीटर आहे. दिस इज ओनली नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ थर्मोमीटर. ओके, तर रेडिएशनच्या प्रिन्सिपलवर हा काम करतो. तर नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ थर्मोमीटर. का ह्याला नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ थर्मोमीटर म्हणायचं? तर इथं या थर्मोमीटर जर ठेवला, सपोज हा थर्मोमीटर एंड असेल, तर ऑब्विसली हा थर्मोमीटर काय करतो? तर आजूबाजूचं टेम्परेचर ओके वेव्हच्या फॉर्म मध्ये मेजर करतो. तो वेव्ह सेन्सिटिव्ह असतो. अरे लक्षात येतं? तर तो वेव्ह सेन्सिटिव्ह असतो. कळतंय? आणि म्हणून इथं कॉन्टॅक्ट करण्याची गरज नाही आहे. सो वी कॅन से दॅट दिस इज ओनली नॉन कॉन्टॅक्ट टाईप ऑफ थर्मोमीटर. आणि या थर्मोमीटरची रेंज असते तर ती म्हणजे लोवेस्ट टेम्परेचर मेजर्ड इज 600. तर whereas highest temperature measured is 6000 degrees Celsius and sun's surface temperature is okay 5700 degrees Celsius. तर सन्स सरफेस टेम्परेचर जे 600 च्या रेंज मध्ये असतं, तर ते टेम्परेचर पण या पायरोमीटर नावाच्या टेम्परेचरनी थर्मोमीटरनी मेजर करू शकता. ह्या पायरोमीटर वर्डवरनं एक हाय टेम्परेचर मेजरमेंटचं सायन्स तयार झालंय. त्या सायन्सला आपण म्हणतो पायरोमेट्री. तर पायरोमेट्री इज अ सायन्स ऑफ मेजरमेंट ऑफ high temperature, science of measurement of very high temperature. कळतंय? तर पायरोमेट्री इज द सायन्स ऑफ मेजरमेंट ऑफ हाय टेम्परेचर. ओके, लक्षात येतं? तर हे सगळे थर्मोमीटर कळतायत. तर चलो आज इथं थांबूया. गुड डे.